डॉक्टरांनी सांगितलं की तुझी काही गॅरंटी नाही आहे आणि सर्जरी झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं. सारखं मनामध्ये तो विचार होता की बा आज आम्हाला म्हणजे आवश्यकता आहे कोणाच्या तरी सपोर्टची, तर कोणीच करू शकत नाहीये. आणि सर्व जागेवरनं लोकांनी पाय खिचण्याचाच प्रयत्न केला आणि टोटली निगेटिव्ह घेतलं होतं सर. माहिती झालं की गोल्ड आपलंच आहे महाराष्ट्राचं, तर सर्वात पहिला कॉल आईला केला, आई गोल्ड तुझ्याच मुलीचा आहे. तर बाहेरच्यांनी सपोर्ट केला नाही केला फरक नाही पडत सर, पण जेव्हा आपल्या घरच्या आपल्या सोबत असतं ना, तेव्हाच आपण अर्ध जग आपण तिथेच जिंकलो. आणि मला जीवनात गोल्ड मिळेल नाही मिळेल माहिती नाही, पण म्हणजे ते मला जे पाहिजे आहे ते कधीच मला मिळालं आहे. गुरुदेव सेवा मंडळ आहे, तिथे माझं निशुल्क सेवा असते. महाराष्ट्रातील भद्रावती या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. आदिवासी हा बहुल जिल्हा जो आहे ही ओळख राहिलेली आहे. एका दुर्दम्य अशा प्रवास असणाऱ्या युवतीशी आज आपण बघणार आहोत. तो प्रवास खडतर आणि खरोखरच प्रेरणादायी ठरणारा प्रवास हा आपण बघणार आहोत. संवाद करणार आहोत डॉक्टर पूजा देवराव आपल्या देऊळकर यांच्याशी. आणि हा प्रवास खडतर प्रवासाची जी आहे वाटचाल या आपण स्टोरीमध्ये घेणार आहोत. महत्वाचं म्हणजे की जीवनाचा संघर्ष आणि संघर्षातून वाटचाल करणारी ही कहाणी आहे एका युवतीची, जी संघर्षमय रीतीतून एका उत्तुंग शिखराकडे वाटचाल करीत देशाचं नेतृत्व करत राष्ट्रीय स्तरावरती योग चॅम्पियन स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं भारताचं नेतृत्व केलेलं आहे. आणि ते भारताचं नेतृत्व सर्वप्रथम सुवर्ण पदक जे आहे बहाल करून त्या वर्ल्ड कप साठी जे आहे त्यांची निवड झालेली आहे. अशा डॉक्टर पूजा देऊळकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांचा खडतर प्रवासाची वाटचाल ही खूप कठीण आणि जी आहे राहिलेली आहे. वर्ग चौथ्या असतानाच त्यांची जी आरोग्यदायी बाब जी आहे त्यांच्या आरोग्याशी निगडीत असणारी जी बाब निर्माण झाली आणि जीवनाला कलाटणी देणारं जे आहे सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये संघर्षाची तिथून सुरुवात झाली. छोटंसं कुटुंब मांगली यासारख्या ग्रामीण विभागात जन्माला आलेलं आणि वास्तव्यात असणारं अशा कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून आणि त्यानंतर कष्टमय जीवन, संघर्षमय जीवन वाटचाल करणाऱ्या अशा कुटुंबातून ती नेतृत्व करत समोर आलेली आहे. ही दिशा देणारी कहाणी आहे, प्रेरणादायी आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती एक उत्तुंग असं वाटचाल करणारी आणि असंख्यांना विचारवेधक असं माहितीपर जे आहे यातून आपण त्याची संवाद साधणार आहोत. त्यांच्या संघर्षमय जीवनाची वाटचाल ही प्रत्येकाच्या जीवनात नवीन उमेद, नवीन आकांक्षा आणि येणारी जी आहे प्रगतीशील दिशेने वाटचाल करेल. परंतु याकडे आपण लक्ष वेधू इच्छितोय की ज्या युवतींच्या जीवनामध्ये जे असंख्य प्रसंग निर्माण झालेत त्या प्रसंगातून वाटचाल करणं आणि तिथून सामर्थ्यशाली जे आहे नेतृत्व योगा स्पोर्ट्सच्या माध्यमानं समोर येणं हे साधं सोपं होतं, पण तिथून तिने वाटचाल करत जे आहे देशाचं नेतृत्व करण्यासाठी ती आज समर्थपणे उभी झालेली आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती वर्ल्ड कपसाठी तिची निवड झाली आणि अशा आपण युवतीशी, संघर्षमय युवतीशी आणि तिची जिद्द आणि चिकाटीची कहाणी या आपल्या बिगुल याच्यामध्ये आपण आज प्रसारित करणार आहोत. डॉक्टर आपल्या पूजा देऊळकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. आपला परिचय आपण जे आहे इथे द्यावा. सर, माझं नाव पूजा देवराव देऊळकर आणि तुम्ही तर आता माझ्याबद्दल सांगितलंच आहे की मी मांगली सारख्या छोट्याशा गावामधनं आहे. जन्मभूमी मांगली आहे आणि कर्मभूमी ही भद्रावतीच आहे. गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त होऊन म्हणजे 12 ते 13 वर्ष झाले मी योगासना फील्डमध्ये आहे. आणि यामध्ये येण्याचं नेमकं कारण म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलेलं, कारण बरेच ऑपरेशन झाले आणि ते ऑपरेशन होऊन सुद्धा रिझल्ट पाहिजे तसा नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी मला म्हटलं की प्राणायाम कर. आणि प्राणायाम म्हणजे काय हे मला माहितीच नव्हतं. स्वामी रामदेवजी हे सुद्धा मला माहिती नव्हतं की हे काय करतात, कोण आहेत, कारण टीव्ही वगैरे बघण्याचं पहिलेपासूनच आवड नव्हती. त्यामुळे मग हळूहळू माहिती झालं आणि मग प्राणायामाला सुरुवात केली. प्राणायामाला सुरुवात केल्याच्या नंतर मग समोरचं एज्युकेशन, मी माझी डिग्री कंप्लीट करण्यासाठी नागपूरला गेले. तेव्हा तिथे मला माहिती झालं की हा प्राणायामापुरतंच मर्यादित नसून याच्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्पिटिशन पण होतात योगासनाच्या. तर तिथे आमच्या कॉलेजला मग एक सिनियर सर होते, त्यांनी मग मला सांगितलं की तू खूप छान प्राणायाम करतेस, योगासन पण करतेय, तू थोडं मेहनत केली तर तू कॉम्पिटिशन पण खेळू शकणार.
आणि मग जीवनामध्ये पहिल्यांदा नागपूरला मी माझं कॉम्पिटिशन खेळले आणि लाईफमध्ये पहिल्यांदा मला ब्रॉन्झ मेडल मिळालं. तर आजूबाजूला बसलेली मंडळी होती माझ्या एज ग्रुपमध्ये, तर मी त्यांना विचारलं की तुम्ही किती वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत, ते पण बोललेत आणि असा तो माहोल एक वेगळा होता. तर त्याच्या गोष्टी माझ्या कानामध्ये गेल्या की आम्ही 4थ्या वर्गात होतो, 5वीत होतो, 10वीत होतो, तेव्हापासून या फील्डमध्ये आहे, तेव्हापासून आम्ही करत आहे. आणि मग मी म्हटलं की मी तर जस्ट आता 1-2 महिने झाले सुरुवात केली आहे. तर ह्या इतक्या वर्षापासून प्रॅक्टिस करत असून यांचा नंबर आलेला नाही आहे किंवा कोणाचा पहिला, दुसरा आला आणि मी जस्ट आत्ता सुरुवात केली आहे, 1 महिना झाला, तर मी 3ऱ्या नंबरला आले आहे, म्हणजे ब्रॉन्झ मिळालं. तर यांच्यासारखी जर मी 50% ही मेहनत केली तर नक्कीच मी जीवनामध्ये गोल्ड अचीव्ह करू शकणार. आणि त्यानंतर मी कधीही मागे वळून बघितलं नाही सर. आणि जी जर्नी तिथून स्टार्ट झाली तर आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्राला प्रायव्हेट असोसिएशन, भ्रूमन महाराष्ट्र असोसिएशन आणि MYSA आता योगासन भारत सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा मला चान्स मिळाला आणि जे आत्ता मला काल परवाला जे गोल्ड मेडल मिळालं ते काउंटिंग पूर्ण करून 20वं गोल्ड मेडल होतं मला. तर आपल्या महाराष्ट्राला आत्तापर्यंत मी 20 गोल्ड मेडल दिले, याचा मला अभिमान आहे सर आणि माझ्या घरच्यांना सुद्धा आहे. आपलं बालपण जे आहे, आपण मागणीसारख्या ग्रामीण जीवनाशी निगडीत आपण वास्तव्य गेलेलं आहे आणि कुटुंब हे सर्वसामान्य आणि खडतर प्रवास आणि परिवारामधील आपण एक छोटी बहीण आणि आपण आणि 4 जणांचं असं एक कुटुंब. तो एक बालपणचं जे आहे, तुमचं शालेय शिक्षण जे आहे ते कुठे झालं आणि शालेय शिक्षण मागणीमध्ये होत असताना कुठकुठल्या अडचणी ज्या आहे त्या अडचणींना तुम्हाला समोर जावं लागलं, याविषयी जे आहे थोडंसं नक्कीच सर. सांगाल? ॲक्च्युली खरं तर जन्मले तेव्हापासनं 5 वर्ष मला अस्थमा होता आणि गावामध्ये माझं ट्रीटमेंट करायची. अस्थमाचा इतका त्रास होता की सारखं मेडिकेशनवरच होते आणि त्यानंतर जसं चालायला, बोलायला लागले आणि आपलं काय दुखत आहे, काय दुःख होते हे सांगायला लागले, तेव्हा सर्वात पहिले मी सांगायची घरी की माझ्या पोटात त्रास होतोय. तर लहानपणापासून पोटाचा त्रास होता. असं करत करत 4th क्लासपर्यंत, 4थ्या वर्गापर्यंत गेले. जिल्हा परिषद मांगली इथे माझं शिक्षण झालं. 4थ्या वर्गामध्ये गेल्यानंतर पोटाचा त्रास खूप वाढला आणि आई-बाबा फार कमी शिकलेले. तर त्यांना इतकं समजत नव्हतं. तर बरंच म्हणजे ट्रीटमेंट केलं त्यांनी त्यांच्या परीने. पण नंतर मग माहिती झालं की चंद्रपूरला खूप फेमस डॉक्टर आहेत, सर्जन आहेत, तिथे दाखवावं आणि मग तिथे मला चंद्रपूरला ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सर्जरी केली की अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स नावाचं त्यांनी बिमारी सांगितली. मग त्यानंतर माझी ओपन सर्जरी झालेली. तर आई-वडिलांना ते फॅमिलीला पूर्ण दाखवलं की हा असा प्रकार होता आणि हे अपेंडिक्स वगैरे काय काढलेलं त्यांनी ते सर्व दाखवलं आणि आता सर्वांना वाटलं घरच्यांना की बा झालंय, एकदाच ऑपरेशन झालं तर सर्व ठीक होईल. तर मग त्यानंतर काहीही ठीक नव्हतं. खरी तर कठीण जीवनाचं म्हणजे जे स्ट्रगल आहे ते तेव्हा तिथनं सुरू झालं 4थ्या वर्गापासनं. सर्जरी झाली त्यानंतर 4-4 दिवस मला मोशन क्लिअर नाही व्हायचे, 2-2 दिवस युरिन नाही व्हायची आणि तो इतका कठीण प्रवास होता की त्या लगेच 1-1.5 वर्षामध्ये परत सर्जरी करण्यात आली. आणि डॉक्टरांच्या मी नाव नाही घेणार कारण शेवटी चूक ही मनुष्याकडूनच होत असते. तर शेवटी म्हणजे डॉक्टरांच्या एका चुकीमुळे आजपर्यंत माझ्या शरीरावर 6 सर्जरी करण्यात आल्या आणि आता तर असं झालंय की 2 ते 2.5 वर्ष झालंय म्हणजे 2 वर्ष प्लस झाले आहेत की मी टोटली लिक्विड डाएटवर आहे. म्हणजे भात, पोळी हे मी अजिबातही खाऊ शकत नाही. फक्त डाळ, सोजी लिक्विडवर आहेत आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा मी जिल्हा परिषदला होते, तेव्हा मला माझ्या शिक्षक लोकांनी खूप सपोर्ट केला. कारण पहिले जर आपण शाळेमध्ये त्या टायमाला म्हटलं तर असं होतं की 1 टेबल आणि 1 खुर्ची असायची आणि बाकी मुलांना खाली बसावं लागत होतं. तर मला खाली बसायला त्रास व्हायचा. तर माझे शिक्षक गुरु जे आहेत ते मला म्हणायचे की "बेटा तू इथे बस, तुझ्यासाठी ही खुर्ची आहे." मी म्हणायची "नाही सर, हे इथे मी नाही बसू शकत." तरी ते सुद्धा मला जबरदस्तीने म्हणायचे की "नाही, तुला त्रास आहे, तू इथे बस." तर मी फक्त एक्झामला जायचे सर. 4थ्या वर्गापर्यंत मॉनिटर म्हणून असायचे कारण डिसिप्लिन गर्ल म्हणून मला ओळखलं जायचं. पण नंतर माझ्या प्रॉब्लेम्समुळे सर्वच म्हणजे शाळा वगैरे सर्व मी बॅकमध्ये गेले, नाही जाऊ शकत होते. पण
म्हणजे आदर होता एक माझ्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये, माझ्या गुरु लोकांचा, तो खूप वेगळा होता. आणि आजही ते खूप अभिमान करतात की बा तू आमची स्टुडंट राहिली आहे आणि आज तू आमचं नाव उंचावर घेऊन जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. तर आजही माझे गुरु लोक मला खूप प्राऊड फील करतात. तर स्ट्रगल हा खूप जास्त, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. आणि महत्वाचं म्हणजे असं होतं सर की आई वडील जे होते ते मजुरी करायचे. तर लोक म्हणायचे की अरे मुलगीच आहे, मुलगा असता तर काहीतरी, मुलगीच आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन जा, तिथे म्हणजे तिचं जे काही आहे ते ट्रीटमेंट कर. इथे इतकं पैसा खर्च करून काय करते, तुझी परिस्थिती अशी. ऍक्च्युली आमच्याकडे दुधाचा बिझनेस होता आणि शेती पण होती, तर घरी सर्व काही ठीक होतं. पण हळूहळू माझ्या बिमारीमुळे एक एक गाय, भैंस वगैरे जे काही होतं ते हळूहळू विकत गेले आणि बाहेरून व्याजाने पैसे काढून माझा जीव त्यांनी वाचवला. तर तेव्हा म्हणायचे तर मी ऐकत बसायचे घरामध्ये किंवा लोकांची मेंटॅलिटी काय. आणि खूप त्रास व्हायचा तेव्हा ऍक्च्युली, की आई बाबाला असं म्हणतात, पण माझ्या आई वडिलांच्या तोंडामधनं एकहीदा असं निघालं नाही की नाही मुलगी आणि मुलगा काय करतो, आमची मुलगीच म्हणजे बेस्ट आहे बा, नाजूक आहे, आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही करू शकत, आम्ही प्रायव्हेटमध्येच करणार. तर इतकं बोलून ब्रेन वॉश करून सुद्धा माझ्या आई बाबांनी त्यांच्याकडे लक्ष न देता म्हणजे माझ्याकडे पूर्ण लक्ष दिलं. आणि त्यांनी स्वतःचं घर सुद्धा विकून म्हणजे मला त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चांगल्यात चांगलं ट्रीटमेंट दिलं. पण शेवटी चूक ही मनुष्याकडून होतं. आणि मी स्वतः म्हणजे खुश आहे की ते माझ्या बाबतीत झालं. म्हणजे जर दुसऱ्याच्या बाबतीत झालं असतं तर कुठेतरी मला दुःख असतं की यार यांच्यासोबत का असं झालं. माझ्यासोबत झालंय, पण मी हिंमत न हारता इथपर्यंतचा प्रवास घडला आणि समोरही तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच म्हणजे यशस्वी होण्याचा प्रयत्न करेल. ओके. संघर्षातूनही आपण जे आहे नवीन जे आहे वाटचाल केलेली आहे. आणि खरोखरच हा म्हणजे खडतर प्रवासाचा आपण एक त्या फॅमिलीतलं एक मोठं मुलगी असल्यामुळे ते नेतृत्व करत आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलेलं आहात. मला इथं मिळालं की प्रायमरी शिक्षण तुमचं तिथे झालं, त्यानंतर समोरचं शिक्षण कुठे झालं, नागपूरला सर पॅरामेडिकल कॉलेजला. कुठल्या वर्गाला, कशापासून माझं BAMS आणि नाही DNYS त्या माझं. अगोदर त्या अगोदर जे प्रायमरी जे आहे मांगलीला झालं आपण, हो सर. त्यानंतर हायस्कूल वगैरे कुठे? हायस्कूल मांगलीलाच झालंय मांगलीला सर. झालं. कॉलेज ओपन युनिव्हर्सिटी मधनं केलं आपल्या इथेच विवेकानंद कॉलेजला. हम्म. आणि त्यानंतर माझं जे समोरचं एज्युकेशन होतं ते मी नागपूरलाच होते नागपूरला सर. कुठल्या कॉलेजला? पॅरामेडिकल कॉलेज कांबळे तिथे किती सरांचं. वर्ष होतं? सर 4 वर्षाचं माझं BAMS होतं हम्म. आणि त्यानंतर 3 वर्ष माझं DNYS होतं. त्यामध्ये तिथे जे आहे तर आर्थिक चणचण काही भासली का हा तिथे? सर, खूप की जास्त. आपलं कॉलेजकडून काही सहकार्य किंवा नाही, दान? कॉलेजकडनं काही सहभाग नव्हता सर, कारण ते प्रायव्हेट असल्यामुळे. आणि मी माझे असं जे प्रॉब्लेम्स आहे हे सर्वांशी शेअर केलेले नाही. मी जॉब करायचे पार्ट टाइम आणि कॉलेजची फीज मी स्वतः पे करायचे, कारण घरची परिस्थिती अशी असल्यामुळे यांनी म्हणजे फायनान्शियली सपोर्ट नव्हते करू शकत. तर मी पार्ट टाइम जॉब आणि मी माझं कॉलेज करायचे सर. कुठला जॉब करायचे पार्ट टाइम? मसाज सेंटरला, नॅचरोपॅथी हॉस्पिटल, पंचकर्म हॉस्पिटल. त्यातून जे आहे जी मिळकत आहे त्यातून आपण तुम्ही मॅनेज हो करायचं. सर. त्यानंतरचा प्रवास जो आहे तो एज्युकेशन तुम्ही डॉक्टर्स जे आहे म्हणजे तो हो सर. वरती का कोणतं वर्ष होतं याच्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम? 2016 पासून सर. 2016 ते 16 ते 20 पर्यंत. 20 पर्यंत. आणि त्याच्यानंतर परत सुरूच होतं सर DNYS. अच्छा. त्यानंतर जो आहे एज्युकेशन जे आहे वैद्यकीय यातला अभ्यासक्रम कम्प्लीट करत असताना जे मैत्रिणी आहे किंवा इतर जे आहे किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये असं असतं की बरेचसे वेगळ्या ठिकाणाहून मित्रमैत्रिणी येतात आणि त्याच्यामध्ये एक वेगळं पण असतं. कोणाचं स्ट्रगल लाईफमधून येताना जो वाटचा संघर्षमय असतो, पण त्या पलीकडचंही जे आहे की ज्यांची आर्थिक जे आहे क्षमता किंवा आर्थिक जी ही उलाढाल आहे ती मोठ्या प्रमाणात असते. आणि तो प्रवास कसा झाला मैत्रिणीसोबत किंवा आपण या सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत आणि एखादी गोष्ट जी आहे सर्वसामान्य कुटुंब येत असताना आणि या गोष्टी मैत्रिणीसोबत राहत असताना कुठल्या तरी अडचणी जाणवतात. तर त्यावेळेस अशा काही अडचणी तुम्हाला जाणवत होत्या का, की म्हणजे नाही बा आपण कुठतरी म्हणजे कमी पडत आहो किंवा काही गोष्टी शेअर करू शकत नाही आहो, असं काही प्रसंग वगैरे?
हां सर, ॲक्चुअली माझ्यासोबतचे जे काही फ्रेंड सर्कल होते ते चांगल्याच घरामधनं होते. रिच फॅमिलीमधनं बिलॉन्ग करत होते आणि मला खूप कमी महसूस व्हायची, की आपण यांची 50% ही बरोबरी करू शकत नाही. पण जे नेचर होतं माझं आणि जी माझी जिद्द चिकाटी समोरच्याला दिसायची, तर त्यानुसार जो टॅलेंट होता त्यावरनं सर्वच माझ्याशी छान वागायचे आणि इतका त्रास झाला नाही. पण स्वतः मला कुठेतरी खूप अनकम्फर्ट फील व्हायचं. पण बाकी सर्वांचं जे होतं वागणूक माझ्याशी ती खूप छान होती. कारण तेव्हाही मी खेळायचे, तर त्यामुळे माझ्याकडे एक आदर्श म्हणूनच बघल्या जायचं, की हिच्यात काहीतरी वेगळा टॅलेंट आहे. या दृष्टिकोनाने माझ्याशी बघून सर्व छान असायचे. खेळ आणि तुमचा सहप्रवास हा कसा राहिला? म्हणजे खेळाशी संलग्नित जे आहे तुम्ही जे आहे आपली समोरची दिशा जी आहे ठरवताना किंवा खेळाशी तुम्ही समर्पित झालात, की आपण आरोग्यदायी यातून वाटचाल करत आलो. त्यानंतर आपण खेळ हा अंगीकृत केला पाहिजे. हे कुठल्या वर्षाला वाटलं, की या वर्षी तुम्हाला जाणवलं, की आपण खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे? सर 2016 ला, कारण माझं एक 4थं ऑपरेशन 2015 मध्ये झालेलं. तर तेव्हा डॉक्टरांनी मला परत सांगितलं, की "तू प्राणायाम कर." आणि माझ्यामध्ये काहीतरी एक वेगळं होतं, की प्राणायाम तर सर्वच करतात. आपण असं काहीतरी केलं पाहिजे, की त्यातून नक्कीच म्हणजे बाकीच्यांना प्रेरणा मिळेल. आणि नंतर मला माहिती झालं, की असे छोटे-छोटे आसन असतात. आपण याची प्रॅक्टिस केली तर आपण कॉम्पिटिशन खेळू शकतो. तर मग खरा प्रवास तर तिथूनच झाला, की काहीतरी वेगळं करावं हे मला अगदी मनापासून वाटलं आणि मग त्यानंतर मी माझी सेल्फ प्रॅक्टिस सुरू केली आणि मग हे सर्व इथपर्यंतचा प्रवास घडला सर. म्हणजे शारीरिक आरोग्य आणि त्याचबरोबर खेळ हा मधातला जो जो आहे दुवा तुमच्या जीवनासाठी एक संघर्षाचा एक नवीन प्रेरणादायी विचार तुमच्यामध्ये आला हो सर. आणि त्याला तुम्ही अंगीकृत केलं आणि त्याचबरोबर त्या खेळाशी समरस झाला. मला इथे तुम्हाला प्रश्न असा आहे की जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात की त्या जीवनातून वाटचाल करताना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे आपण कुठे थांबतो किंवा एकदम कुठंतरी हे वाटतं की आता हे आपलं आयुष्य जे आहे की हे आपलं नसून सर्वांचं आहे. कधी असे वाटतं की हे आयुष्य अडचणीतून अडचणीवर मात करायची की अडचणीवर मात न करता थांबायचं. असा कुठला प्रसंग आहे की तो तुमच्या जीवनाशी कधी मनात आला असेल की नाही आपण समोर गेलं पाहिजे किंवा किंवा थांबलं पाहिजे, असा कुठला प्रसंग कधी आला का मनात? हो सर, प्रसंग तर बरेचदा आले, की लोकांनी पण काही वेळेस सपोर्ट नाही केलेला आणि त्यासोबत मेडिकल हिस्ट्रीमध्ये पण खूप बॅड राहिली 2018 ला. तर तेव्हा पण असं वाटलं, की नाही बा सोडायला पाहिजे, की नकोय आता. बस आतापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलो खूप आहे. कारण जेव्हा मी प्रॅक्टिस करायचे तर लोकं मला म्हणायचे, की सर्व गोष्टी चांगल्या आहेत, एज्युकेशन घेत आहे, सर्व आहे, चांगला जॉब करायला पाहिजे. काय म्हाताऱ्या लोकांना सेवा देत आहे आणि फ्रीमध्ये जाऊन शिकवत आहे, चांगला जॉब कर, चांगला पैसे मिळेल, घरांकडे लक्ष दे वगैरे ह्या सर्व गोष्टी मी ऐकायचे. पण मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू होतं, की नाही आपल्याला इथे थांबायचं नाहीये, समोर जायचं आहे. पण असं चालत असताना हा प्रवास सुरू असताना 2018 मध्ये खूप क्रिटिकल कंडिशन होती, की जेव्हा पिलेलं पाणी सुद्धा पचायचं नाही मला, डायजेशन व्हायचं नाही. बाकी जेवण तर वेगळीच गोष्ट आहे, पण लिक्विड डाएट सुद्धा डायजेस्ट नाही व्हायचा. तर मग सेवाग्रामला तिथे मला ॲडमिट करण्यात आलं आणि 1 महिना कंटिन्यूअस तिथे 2018 मध्ये ॲडमिट होते. तर तेव्हा असं झालेलं सर, की डॉक्टरांनी सांगितलं, की तुझी काहीही गॅरंटी नाही आहे. 40% गॅरंटी आहे, 60% नाही आहे, पण काहीही होऊ शकतं. तर सर्जरी आपण आता करू नाही, पहिले आपण मेडिकल ट्रीटमेंट घेऊया. असं करत-करत 1 महिना निघून गेला सर आणि त्याचं काहीही रिझल्ट मिळाला नाही. शेवटी डॉक्टर बोलले, की आपल्याला एक सर्जरी करावं लागेल. जी आतडी चिपकली आहे, ती आपल्याला लेप्रोस्कोपी करून बाजूला ठेवून व्यवस्थित करावं लागेल. तर माझं कुठेच मी तयार नव्हते या गोष्टीला, कारण या आधी बरेच सर्जरी झाले आणि ती एक भीती मनामध्ये आणि परत मी सर्जरी करणार तर काही दिवस मला प्रॅक्टिस करता येणार नाही, हेही होतं डोक्यामध्ये. त्याच्यामुळे मी टोटली नाही केलं. मग आई-वडील रडायला लागले आणि बोलले, की "नाही, डॉक्टर असं सांगत आहे, की गॅरंटी नाहीये, तर तू एकदा करून बघ." कारण
असं गेलं तर डॉक्टर बोलले आणि घरचे पण बोलले की अशी जर तू गेली तर आम्हाला नेहमी वाटेल की बा आम्ही एक प्रयत्न करायला पाहिजे होता आणि प्रयत्न करून जर काही कमी जास्त झालं तर ठीक आहे बा, आम्ही कुठे कमी नाही पडलो असं राहील. तर मग मी सर्वांचं ऐकून तयार झाले आणि सर्जरी झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं हम्म. की नाही आहे बा म्हणून. हम्म. आणि तिथे सेवाग्रामला बरेच ऑपरेशन होतात एका दिवसाला, तर ते दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आणि जळगावच्या डॉक्टर होत्या ज्यांचं 1-2 महिनेच बाकी होतं, इंटर्नशिप सुरू होतं. तर त्या आणि तिथे एक मावशी होतं, त्यांनी माझं युरिन कॅथेटर रिमूव्ह केलेला आणि व्हॅसोपीस वगैरे सर्व रिमूव्ह केलेलं. तर एक असतं की नशीब माझं मॉनिटरला, म्हणजे मॉनिटर ऑन होतं आणि पल्स ऑक्सिमीटर जे असतं ते माझ्या बोटाला टच होतं आणि ते जसं लाईनिंग दिसायला लागलं, आवाज यायला लागला, तसंच त्या मॅडमनी धाव घेतली आणि डॉक्टरांना बोलवून मग त्यांनी त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करून मग मला परत ICU मध्ये त्यांनी शिफ्ट केलं आणि मग तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने हा परत. तुमचा पुनर्जन्मच आहे हो सर, आणि नक्की. कदाचित हा पुनर्जन्म जो आहे, आपण असं म्हणायला हरकत नाही, आपण पुनर्जन्म हा शब्दप्रयोग जो आहे यासाठी करतोय की जीवनात जेव्हा तुम्ही शेवटच्या याला, अंतिम याला जे आहे टोकाला होते आणि लोक तसं बाकी आरोग्यांना सगळ्यांना वाटलं, पण तिथूनही जे आहे उंच जे आहे, जी ऑक्सिजन लेवल च्या वर जाऊन तुम्ही गाठात एक नवीन स्पिरिट घेऊन जे आहे एक नव्या प्रवासाला निघाले आणि नवीन या प्रवासाला एक सहप्रवासी बनले. हा एक खूप महत्वाचा भाग आहे. कारण की एक स्ट्रगल तिथून सुरू झालं. याआधी संघर्षमय प्रवास, पण यामध्ये जे आहे, जी तुम्ही आत्ताच सुरुवात करताना बोलले की त्याच्यामध्ये की एकदा तुम्हाला घोषित केलं होतं आणि तिथून अजून पुन्हा जे आहे त्यावेळेचं वातावरण कसं असेल, त्यावेळेस फॅमिलीमध्ये कुठली हे असेल, हे शब्दाने अनुभवता येत नाहीये नाही सर. आणि हे पण करता येणार नाही. मला इथे म्हणा, तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये जे आहे अनेक विद्यार्थ्यांना गायडन्स करता, योग शिक्षक म्हणून तुम्ही आहात, हो. डॉक्टर्स पण तुम्ही पदवी घेतलेली आहे. तर याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे कुठकुठले उपक्रम हाती घेतले, त्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आणि विदर्भ किंबहुना जिल्हा, विदर्भ, महाराष्ट्र असा प्रवास आला आणि त्यानंतर रामदेव भेट आणि तिथून अजून नवीन प्रेरणा याबाबत जे आहे थोडंसं विशद करावं. सर खरं तर मला पहिलेपासनं सेवा करण्याची खूप आवड होती. कारण त्यामागचा उद्देश असा, की जेव्हा माझ्या आई-वडिलांना कोणाच्या सपोर्टची गरज होती, तेव्हा तो अजिबातही मिळू शकला नाही. म्हणजे अजिबातच मिळू शकला नाही. याचं फार दुःख होतं मला आणि 2009 पर्यंत, 10 पर्यंत बाहेरचं जग काय असतं हे मला काहीच माहिती नव्हतं. ॲक्चुअली मी एका बाजेवर पडलेली असायची, तेव्हा बेड पण नव्हता घरी आणि आई-वडील दोघेही कामाला जायचे, डिफेन्स फॅक्टरीमध्ये मजुरीला जायचे आणि छोटी बहीण होती ती शाळेमध्ये जायची आणि मी दिवसभर पडलेली असायची. तर माझ्याकडे कुठलंही काम नव्हतं आणि सारखं मनामध्ये तो विचार होता, की बा आज आम्हाला म्हणजे आवश्यकता आहे कोणाच्या तरी सपोर्टची, तर कोणीच करू शकत नाहीये. तर जीवनात मला इतकं मोठं व्हायचं आहे, की मी पैशाने कोणाची मदत करेल किंवा नाही करेल हे मला माहिती नाही. पण माझ्यामध्ये काय चांगलं आहे हे मी दुसऱ्यांना देऊन नक्कीच मी त्यांची मदत करू शकेल, हे नेहमी माझ्या डोक्यात असायचं सर. आणि तेच डोक्यामध्ये ठेवून मी गेले 10 वर्ष निःशुल्क सेवा दिली योग क्षेत्रामध्ये. UP, बिहार, हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्रामध्ये नांदेड, पुणे असे बरेचसे जिल्हे आहेत. तिथे जाऊन मी माझं निःशुल्क काम केलं आहे आणि आता जे माझे स्टुडंट पण आहे, तर ते सुद्धा नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलला जाऊन गोल्ड मेडल घेतले आहेत. याचासुद्धा खूप अभिमान आहे आणि जे त्यावेळेस मी बेडवर पडून, म्हणजे बाजेवर पडून मी जे विचार करत होते, ते मी आज सक्सेस केलं आहे. मला ह्या गोल्डपेक्षा सर्वात जास्त अभिमान त्याचा आहे आणि सर्व जागेवरनं लोकांनी पाय खिचण्याचाच प्रयत्न केला आणि टोटली निगेटिव्ह घेतलं होतं सर. आणि आज म्हणजे मी ते निगेटिव्ह ज्यांनी मला घेतलं होतं ते लोक आज स्वतः माझ्याशी भेटून सेल्फी काढून आपल्या स्टेटसला ठेवणं आणि 4 लोकांमध्ये सांगणं, म्हणजे
जो विचार त्यांनी निगेटिव्ह करत होते तो निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह मध्ये त्यांनी स्वतःच कन्वर्ट केला, याचा खूप जास्त आनंद आहे मला सर. आणि आतापर्यंत तर मी निशुल्क सेवा दिलीच आणि यापुढेही मला समाजासाठी खूप काही करायचे आहे. जसं आपल्या इथे गुरुदेव सेवा मंडळ आहे, तिथे माझं निशुल्क सेवा असते. त्याचबरोबर समर कॅम्प असतात बरेचसे, तिथे सुद्धा मी सेवा द्यायला जात असते. आणि जिथे कुठेही मला कोणीही बोलवेल, मी असा विचार अजिबात करत नाही की माझ्याकडे आतापर्यंत 19 नॅशनल गोल्ड मेडल होते, बरेचसे सत्कार झाले, पुरस्कार मिळाले, तर मी कशाला इतक्या छोट्या लेवलच्या कार्यक्रमामध्ये जाऊ आणि सेवा देऊ, असं माझ्या डोक्यात कधीही कधी आलेलं आलं नाही नाही. आणि जीवनात येणार कधीही नाही. येणार नाही सर. कारण मी कुठून आणि कसे दिवस काढले हे मला माहिती आहे. त्यामुळे माझ्यामध्ये हा ॲटिट्यूड, इगो हा जो प्रकार आहे कधीही बघायला मिळणार नाही सर. ते तुम्ही डोक्यात कधी येऊ दिलं नाही. कधीच येणार पण नाही सर, आयुष्यात येणार पण नाही. यामध्ये पहिल्या ज्या आहे स्पर्धा ज्या आहे, पहिल्या स्पर्धा कुठल्या वर्षाला तुम्ही पार्टिसिपेट झाला? 2016ला सर, ती कुठे होती? नागपूरला सर. नागपूरला. हो ती सर. म्हणजे विदर्भ होते की राज्य की कसं? पहिले डिस्ट्रिक्ट लेवल होती सर, District, अच्छा. त्यानंतर स्टेट होती. हम्म. तर डिस्ट्रिक्ट लेवलची स्पर्धा झाल्याच्या नंतर जेव्हा स्टेट लेवलला माझा नंबर लागला, तर त्यावेळेस परत मी क्रिटिकल कंडिशन मध्ये होती, तर सेवाग्रामला ऍडमिट होते. त्याच्यामुळे मला तिथे खेळता आलं नाही सर. आणि त्याच्यानंतर मग मी 2018च्या नंतर परत मी माझी जर्नी सुरू केली आणि आज इथपर्यंत 2018 जो आहे, 2018 आणि जो आपला 22 ते 21 सन हा कोरोना काळ होता. हो सर. आणि कोरोना काळामध्ये जे आहे संपूर्ण देश हा स्तब्ध असल्याचा हो होता. सर. आणि त्याच्यामध्ये तुमच्या ज्या आहे विविध ज्या आहे उलाढाली काय होत्या की स्पोर्ट्स संदर्भामध्ये किंवा इतर तुमचे काय सुरू होतं डोक्यामध्ये, किंवा आपण जे आहे पुढे त्यावेळेस मार्गदर्शन करणं शक्य नव्हतं, कारण की सगळ्यांना एकत्रित येणं आणि बोलवणं. पण त्याच्यामध्ये तुमचा कसा काय, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जो विचार जो आहे कसा जाणवत होता? म्हणजे ऍक्च्युली सर तेव्हा माझं काम अजिबातही बंद नव्हतं. अच्छा. म्हणजे माझं काम ऑनलाईन कंटिन्यू सुरू होतं. हा. कारण आपण म्हणजे समोरासमोर जाऊन फेस टू फेस कोणाला आपण सेवा नाही देऊ शकत आहे, कारण ती परिस्थितीच तशी होती, ही सर्वांनी अनुभवली. पण ऑनलाईन एक असं माध्यम होतं की आपण हजारो काय लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकत होतो. आणि त्या काळातही मी माझं काम बंद नाही ठेवलं सर. ऑनलाईन माझे क्लासेस सुरू होते, सेवा देणं सुरू होतं. आणि त्यासोबतच गडचांदूरला डॉक्टर सोनटक्के हॉस्पिटल आहे, तर तिथे मी माझी सेवा द्यायची सर. म्हणजे कोरोना पेशंटला आम्ही एकदम सलाईन लावण्यापासून, ऑक्सिजन लावण्यापासून, तर डेड बॉडी पॅक करण्यापासून सुद्धा आम्ही कामं केलेले सर तिथे. तर त्या टायमामध्ये माझं काम अजिबातही बंद नव्हतं सर. मी माझं कंटिन्यू माझा प्रवास सुरू होता सर. कोरोनाच्या काळातही तुम्ही जे आहे म्हणजे एक आरोग्याला निगडीत असणारी, प्रत्येकाच्या जीवनाशी अविभाज्य घटक असणारा जो काळ जो आहे तो होता. आणि त्या काळामध्ये तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये एवढं जे आहे स्पिरिट घेऊन जे आहे तिकडून आल्यानंतर जे आहे म्हणजे एक प्रत्येक क्षण जो आहे हा लोकसेवेसाठी किंवा आरोग्य द्यायसाठी किंवा प्रशिक्षण शिबिर, जे घरात बसलेले लोक आहेत की काय करायचं, त्यांनी लोक अपेक्षेने वाटत होते की अशा काळामध्ये आपण स्वतःला कसं हे स्टेबल समजूया, कसं आपण शारीरिक जे आहे बॅलन्स कसं साधू, या दृष्टीने तुमची वाटचाल झाली. म्हणजे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना गायडन्स दिलं, त्याच्यामध्ये स्पिरिट निर्माण करण्याचं काम केलं आणि त्यांना की यातूनही बाहेर पडता येऊ शकतं. आपलं जे आहे आरोग्य सुदृढ आणि काही गोष्टीचं पालन जे आहे करून आपण त्या पद्धतीने वाटचाल केली तर आपण इथून बाहेर पडू शकतो. हा दिशादर्शक प्रयत्न तुमचा राहिलेला आहे, खूप महत्वाचा आहे, अभिमानास्पद आहे. आणि त्यानंतर जे आहे तुम्ही 2018 ते हा आणि 20-22चा काळ हा जो गेला इथे, त्यानंतर कुठल्या याच्यामध्ये, कुठल्या राज्यामध्ये स्टेट्स वगैरे खेळला किंवा आपल्या सेंट्रल भारतीय स्तरावरती आपण ज्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केला? मिर्झापूर सर, त्यानंतर वेस्ट बेंगॉलला कोलकाता. वेस्ट बंगालला जे आहे ती राष्ट्रीय स्पर्धा होती? हो सर, राष्ट्रीय होती आणि तिथून सुद्धा मी गोल्ड मेडल घेऊन आले. कुठल्या याच्यामध्ये? आपला जो आहे जसं
भ्रूमन महाराष्ट्र. भ्रूमन महाराष्ट्र. भ्रूमन महाराष्ट्र आणि सर. तो वयोगट असतो त्या याच्यामध्ये. 25 ते 35 वयोगटामध्ये खेळत होते सर अच्छा, तेव्हा अच्छा. मी. आणि मिर्झापूर इथे झाला तिथे पण मी 25 ते 35 वयोगटात खेळत होते. आणि आता गेल्या वर्षापासून मी 35 ते 45 वयोगटामध्ये खेळत आहे सर. स्पर्धेमध्ये कुठकुठले गट होते नेमके आपल्या त्या बंगालच्या याच्यामध्ये? सर तिथे ऑल ग्रुप होते, म्हणजे छोट्या मुलांपासून जसं 8 तर ते सिनियर पर्यंत. जसं 8 ते आपलं 13 आणि 10 ते 14 अच्छा, असतं, अच्छा. मग 14 ते 18, 18. त्यानंतर 18 ते 25 असतं, 25 ते 35 असतं, हम्म. 35 ते 45 आणि 45 ते 55 असे एज ग्रुप आहेत सर. तर मी सध्या 35 ते 45 एज ग्रुपमध्ये खेळते सर. त्याच्यामध्ये तुम्ही त्या बंगालच्या याच्यामध्ये पारितोषिक जे आहे तुम्ही मिळून आलात हो सर. आणि प्रथम क्रमांकाचं ते गोल्ड जे आहे सोनं जे आपल्या कप जो आहे गोल्ड तो आपण एक जिंकून आलात. आणि त्यावेळेचा प्रसंग जो आहे तो पहिला प्रसंग असेल तुमचा की एवढं या स्तरावरचा आपण जिंकून आलो आहे. तो प्रसंग कसा होता तुमच्यासाठी आनंदाचा? सर खूप जास्त अभिमानास्पद होता सर. आणि तेव्हा खरं तर वाटलं की म्हणजे सर्जरीच्या नंतर पहिल्यांदा खेळले तर म्हटलं की नाही, आपण हिंमत नाही हारली आहे. आणि कसं असतं ना सर, महत्वाचं म्हणजे मी हे सांगू इच्छिते की माणसामध्ये 2 पॉवर असतात सर्वात महत्वाचे. एक असतो इम्युनिटी पॉवर आणि एक असतो विल पॉवर. तर माझ्यामध्ये इम्युनिटी पॉवर अजिबातही नाही आहे. जर कोणी धक्का देणार तर मी लगेच पडणार. पण विल पॉवर सर माझा इतका स्ट्रॉंग आहे की कोणी म्हणणार की तू हे नाही करू शकत, तर ते मी करून दाखवणार सर. आणि खरी माझी स्वतःला चॅलेंज होतं सर तेव्हा. कारण आपण जेव्हा स्वतःला चॅलेंज करतो तेव्हा आपण कधीच जीवनात हारू शकत नाही. आपण जेव्हा दुसऱ्यांना ज्या दिवशी चॅलेंज करतो आपण म्हणायचं की तेव्हाच आपण तिथेच हार मानली आहे. तर मी कधीही दुसऱ्यांना चॅलेंज केलं नाही. जेव्हाही चॅलेंज असेल तो माझा स्वतःशी असायचा की तू काय करू शकतेस, तू कुठपर्यंत पोहोचू शकते, तुझी कॅपॅसिटी काय आहे. तर हे चेक करण्यासाठीच मी वारंवार खेळत असते सर. आणि तेव्हाही तेच केलं. आणि त्यानंतर तेव्हा सुद्धा 28 राज्य आले होते, कारण कोरोना काळ संपला होता. 2-3 वर्ष लोक घरामध्ये बसलेले होते आणि बाहेर निघायला सर्वांचीच एक आवड होत होती. आणि तो एक चान्स होता सर्व खेळाडूंसाठी, आम्हा योग स्पोर्ट्सवाल्यांसाठी. तर सर्वच राज्यांमधले लोक तिथे आलेले आणि सर्वांनी आपलं बेस्ट दिलं. आणि त्यात महाराष्ट्राकडनं मी होते. तेव्हा फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 3 नंबर काढायचे त्यावेळेस. तर गोल्ड मेडल, ब्रॉन्झ आणि सिल्वर, ब्रॉन्झ असे 3 मेडल जायचे. तर ते 3ही स्पर्धक आपापलं सर्व 100% द्यायचे. आणि इतक्या सर्व संख्येमधनं तिथून फर्स्ट येणं हे विश्वासच नव्हता होत सर मला जेव्हा. आणि एक सांगायचा प्रसंग म्हणजे असा की माझं जे रेकॉर्डला नाव आहे ते ज्योती आहे सर. आणि आणि ज्योती नावाने मला आपल्या इकडे पूजा हे नाव म्हणजे निक नेम आहे सर माझं. तर पूजा नावानेच मला सर्व ओळखतात. ज्योती नावाने मला अजिबातही कोणी ओळखत नाही. पूजा नावाने स्पोर्टमध्ये जे आहे पूजा नावाने ओळखतात. ज्योती नावाने रेकॉर्डला आहे, पण स्पोर्ट्समध्ये सुद्धा पूजाच नावाने ओळखतात सर. तर तेव्हा सांगायचा प्रसंग म्हणजे असा की आमच्या महाराष्ट्राचे कोच मॅनेजर म्हणून मोहगावकर सर होते, अनिल मोहगावकर सर. आणि कसं असतं सर, जेव्हा आपण नॅशनल खेळायला जात असतो तर त्यावेळेस आपापले स्टेट, आपापले राज्य ग्रुप करून बसतात. म्हणजे महाराष्ट्र इकडे, गुजरात इकडे, बाकी सर्व राज्य असे बसतात. तर तेव्हा आम्ही महाराष्ट्राचे लोक सर्व एकत्र बसलेलो. आणि त्यावेळेस असं झालं की त्यांनी 3rd नंबर पहिले बोलले, नंतर 2nd आणि 1st नंबरला. तर त्यांनी म्हटलं की ज्योती देऊडकर फ्रॉम महाराष्ट्र. तर मी तिथे उडी मारून नाचायला लागले. तर माझ्या कोच मॅनेजरनी मला रागावले, बोलले तू चूप बस, तुझं नाव घेतलंय का, तू इतकी कशाला उडी मारत आहे. म्हटलं सर हे माझंच नाव आहे. तर ज्योती नाव घेतलंय, पूजा नाही घेतलाय, तू ऐकलं का चांगलं. सर माझंच नाव ज्योती आणि पूजा आहे. मग त्यांचा आशीर्वाद घेतला. अरे मग तू इथे काय करते, चल धाव लवकर स्टेजवर. आणि जेव्हा स्टेजवर धावत गेले तर तेव्हा तो व्हिडिओ आजही माझ्याकडे आहे, बघताना खूप आनंद होतो. जेव्हा स्टेजवर गेले तेव्हा महाराष्ट्र आणि सोबतच गुजरात आणि युपी सुद्धा जय भवानी, जय शिवाजी हे जे नारे माझ्यासाठी लागले होते, म्हणजे महाराष्ट्रासाठी लागले होते, ते खरंच अभिमानास्पद होतं माझ्यासाठी. तर तो जे आज तो गौरव आणि तिथे आपल्या शिवाजी महाराजांचे नारे लागले, तर याचा मला खूप जास्त आनंद होता सर. म्हणजे ते पण एक खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी. आणि मग त्यानंतर परत मी कधीच थांबले नाही, मी माझा प्रवास सुरूच ठेवला. आणि रामदेव बाबाशी तुमचा संपर्क कधी किंवा संवाद झाला?
सर 2015 मध्ये मी पहिल्यांदा गेले सर, तेव्हाही झाला, पण इतकं पर्सनली नव्हता झाला. आणि 2022 मध्ये 2022 ते 23च्या मध्ये जेव्हा मी तिथे पतंजलीला सेवा द्यायला गेले सर, म्हणजे मी तिथे पंचकर्म सेंटर आहे त्यांचं हॉस्पिटल, तर तिथे जगातनं बरेच पेशंट तिथे येतात, तर मी तिथे त्या पेशंटला सेवा द्यायची. तर असंच तिथल्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की बा ही छोट्याशा जिल्ह्यामधनं आली आहे आणि हिचं स्ट्रगल असं असं राहिलं आहे, आजही हिचा असा प्रॉब्लेम आहे, तरी पण ही योग माध्यमाच्या याच्यामधनं आज स्ट्रॉंग आहे, म्हणजे सर्व इथे सेवा पण म्हणजे देत आहे. तर त्यामुळे त्यांनी स्वामीजींना सांगितलं कार्यकर्त्यांनी, आणि स्वामीजी लगेच बोलले की कोण आहे ती, मला तिला भेटायचं आहे. आणि मग मला सांगून ठेवलं की बा उद्याला स्टेजवर जायचं आहे. मग म्हणजे स्वामीजीकडे गेले आणि त्यांच्या समोर तुमचा जो योग त्यांनी सांगितलं, म्हणजे नॅशनल टेलिव्हिजन होतं आस्था चॅनलला, तर तिथे सरांसोबत म्हणजे स्वामीजींसोबत माझं 2दा नॅशनल टेलिव्हिजन पण झालं. आणि माझे जे कठीण आसन होते काही, तर त्यांनी तिथे स्वतः त्यांच्या स्टेजवर करण्याचा मान मला मिळाला, याचाही खूप जास्त अभिमान होता सर, तेव्हा आनंद होता. आणि ते आजही म्हणजे आस्था चॅनलला आहे. 25 डिसेंबर 2023 असं ते वर्ष होतं, आणि त्यांचा सुद्धा खूप आशीर्वाद मिळाला. त्यानंतर जे आहे बंगाल, नेपाळ, आणि आता लगेच 2025 च्या या नोव्हेंबरमध्ये जे आपण नोव्हेंबरमध्ये आपण स्पर्धेला पार्टिसिपेट केलं. देशाचं जे आहे भारत देशाचं सुवर्ण पदक आपण जे मिळून आलात, आणि तो आनंद खूप मोठा. काही एखादा व्यक्ती, एखादी युवती, तरुणी जेव्हा संपूर्ण देशाचं नेतृत्व करण्यासाठी वर्ल्ड कपसाठी ज्या सिलेक्ट होते, तर तो एक भारतासाठी एक क्षण असते, आणि ते तुम्ही बहाल केलं. आणि आज तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या वर्ल्ड कपसाठी जे आहे आपण पार्टिसिपेट करणार आहात, खरोखरच प्रेरणादायी आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला जो अनुभव जो आहे, जो आपण भारताचं नेतृत्व करतोय, आणि स्ट्रगल तुमचा झालेला प्रवास, आणि आरोग्य, कुटुंब, बाकीच्या गोष्टी, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता की आजच्या स्थितीमध्ये, म्हणजे आज आपण जे आहे, तुम्ही मगाशी म्हणालात की असंख्य जे आहे भिंती उभ्या झाल्या होत्या, त्या भिंतीला छेदण्याचं काम, त्या भिंतीलाही छेदून जाण्याचं काम तुम्ही केलं. किंबहुना तुम्ही त्यांच्याकडे कधी बघितलं नाही की समोर चालताना तुम्ही मार्ग जो आहे तो समोरचाच ठेवला, मागे कधी वळून पाहिलं नाही. वळून पाहिलं तर सर्वसामान्य लोकांकडे, जे विद्यार्थी आहे त्यांच्याकडे, कौटुंबिक जे आहे, जे कठीण प्रवासातून वाटतात यांच्याकडे दिशादर्शक म्हणून तुम्ही आज त्यांच्या मार्गदर्शक म्हणून ठरलेला आहात. हा स्ट्रगल प्रवास जो आहे तुमचा खूप मोठा राहिलेला आहे आणि राहणार आहे. याच्यामध्ये अनेक प्रसंग तुमच्या जीवनात जे आहे चढउतार आले, आणि या चढउतारीमध्ये आपण जी वाटचाल केली ही देशदर्शक आहे. आणि हा जो वर्ल्ड कपसाठी आपण जे आहे उंच भिरारी जे आहे, गगन भरारी घेतात, तर तुम्हाला काय वाटते याच्यामध्ये की आज भारत देशाचं नेतृत्व तुम्ही जे आहे ज्या योगा चॅम्पियन्स स्पोर्ट जे आहे च्या माध्यमानं आंतरराष्ट्रीय लेवलवर खेळल्या जाणार आहे आपल्यानी, तुम्ही सादरीकरण करणार आहात, तर काय वाटतं तुम्हाला? सर याबद्दल बोलायला गेलं तर शब्दच नाही माझ्याकडे, इतकं म्हणजे खुशी आहे, आनंदाचा क्षण आहे. कारण एक छोट्याशा गावामधनं तर डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल आणि नॅशनलमधनं ऑल ओव्हर इंडियामधनं सिलेक्ट होऊन आपल्या देशासाठी खेळायला जो म्हणजे एक मान मला मिळाला आहे, तो माझ्यासाठी शब्दात सांगणं हे खरंच खूप अवघड आहे. फक्त आता याबद्दल एवढंच म्हणेल किंवा जे सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, तर त्या विश्वासावर मी खरी उतरेल, त्याच्यासाठी मला खूप जास्त मेहनत करायची आहे, आणि ते मी करेल. कारण आता सुद्धा मला डॉक्टरांनी सांगितलं की बा तुला नाही करायचं आहे असलं काही. एक साधी पाण्याची बकेट सुद्धा उचलायला मला डॉक्टरांनी मनाई केली आहे खरं तर. आणि आजही लिक्विड डाएटवर असल्यामुळे हे माझ्यासाठी खूप कठीण होतं इथे नॅशनल पर्यंत सुद्धा पोहोचणं. पण ह्या सर्व
गोष्टीला मी बघितलंच नाही की मी काय आहे, माझ्यासोबत काय होत आहे. एक ध्येय हे एक वेगळंच होतं, थिंकिंग ही वेगळीच होती की नाही, आपल्याला स्वतःसाठी नाही खेळायचे आहे. आपल्याला आपल्या येणाऱ्या सर्वात पिढीसाठी. हा सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आमचा जिल्हा झाला, इथे स्टेप बाय स्टेप होतं सर. डायरेक्ट आपण हम्म. आता मला खूप सारे गोल्ड मेडल आहे, तर याचा अर्थ असा नाही की मी डायरेक्ट एंट्री घेऊ शकते, वाईल्ड कार्ड एंट्री मिळू शकते, असं अजिबातच नाही. तर सर्वात पहिले जिल्ह्याचं कॉम्पिटिशन पोंभुर्ण्याला झालं होतं. तर तिथे तालुक्याकडनं खेळले की आपल्या तालुक्याला समोर न्यायचं आहे. जिल्हा झाल्याच्या नंतर स्टेट लेवल संभाजीनगरला होते. तर तेव्हा मी आपल्या जिल्ह्यासाठी खेळले की जिल्ह्याला समोर घेऊन जायचे. आणि जेव्हा जिल्ह्यामधनं म्हणजे स्टेटमधनं नॅशनलसाठी सिलेक्शन झालं, तर तेव्हा मी जिल्ह्याचा विचार सोडला आणि महाराष्ट्राचा विचार केला की महाराष्ट्राला उंचवायचं आहे. आणि नॅशनल मी जिद्दीची काठीने महाराष्ट्रासाठी खेळले आणि तिथे सक्सेस झाले. आता जे मी खेळणार तर ते खरा म्हणजे आता खरी परीक्षा आहे सर माझी की मी देशासाठी खेळणार. चंद्रपूर जिल्हा नाही तर महाराष्ट्र राज्य नाही तर भारत देशासाठी मी खेळणार आहे. तर यासाठी मला कुठल्या लेवलची मेहनत करावं लागेल हे माझं मलाच माहिती आहे. कारण आतापर्यंत आम्हाला असं मीटिंगमध्ये आम्ही ऐकण्यात आलं की 75 देश इंटरेस्टेड आहे आणि जवळपास 50 देशांचे तिथे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तर ह्या सर्व याच्यामध्ये आपल्या भारत देशाला कसं उंचवायचं आहे, आता सर्व फोकस माझा तो आहे. तर आणि नक्कीच मी माझे पूर्ण 100% देईल सर आणि नक्कीच कुठल्या भारतालाच कुठल्या महिन्यामध्ये जे सर मार्च महिन्यामध्ये आहे सर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 2026 मार्च. याच्यामध्ये जे आहे हा जो गौरव आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जाण्याचा प्रवास तुमचा, आई वडील जे आहे, आई वडील कोणत्या अपेक्षेने तुझ्याकडे बघतात की त्यांनी तुझं संघर्षमय प्रवासातून वाटचाल एक चौथ्या वर्गातली मुलगी पाचव्यात आणि तिथून झालेला प्रवास, तर आई वडील म्हणजे विषयी तुझी काय भूमिका आहे की ते कसं बघतात तुझ्याकडे? नक्कीच सर, आई-वडिलांचं स्वप्न आहे की म्हणजे मी जितकी जास्त मोठी होईल तितकं त्यांना बघायचं आहे मला आणि ऑब्व्हियसली सर्वच आई-बाबांचं हे स्वप्न असतं आई-वडिलांचं आणि माझ्याही आई-वडिलांचं हे स्वप्न आहे. पण जरा म्हणजे दुःखाची गोष्ट ही शेवटी कसं असतं की त्यांनी माझं स्ट्रगल बघितलं आहे आणि माझ्यापेक्षा जास्त एक पेशंट जो असतो तो एका जागेवरच असतो. पण त्याच्या फॅमिलीला काय त्रास होतो हे त्याचं त्यांनाच माहिती असतं फॅमिलीवाल्यांना. पेशंटला नाही कळत त्या सर्व गोष्टी की पैसा कसा अरेंज करायचं, त्याची सेवा कशी करायची, त्यांना हॅपीनेस फील कसं करायचं, हे सर्व एक जिम्मेदारी जी असते ती परिवारावर असते. आणि आतापर्यंत त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे त्यांनी सुद्धा म्हणजे जीवनामध्ये कधी असं विचार पण नसेल केला की आपली मुलगी इथपर्यंत जाऊ शकते आणि आपलं नाव इतकं मोठं करू शकते. तर खरं दुःखाचं म्हणजे हेच की आताही जेव्हा मी नॅशनलला जायला निघाले, 25 डिसेंबरला मी इथून घरून निघाले, तेव्हा आई खूप रडली आणि आखरीपर्यंत आईच एक खुशी होती की ती गेली पाहिजे, जिंकून आली पाहिजे. पण दुःख हे होतं की ही मुलगी, माझी मुलगी जेवण करत नाही, हिला बाहेरचं काही जमत नाही आणि 10 दिवसासाठी बाहेर चालली आहे, तर ही कसं राहणार तिथे, तब्येत तर खराब करून येणार नाही. म्हणजे हे टेन्शन त्यांना खूप जास्त होतं. पण आई-वडिलांनी आणि माझ्या बहिणीने सुद्धा खूप जास्त कठोर मन करून, ते म्हणतात ना की एक पत्तळ ठेवून त्यांनी आपलं मन मजबूत करून मला तिथे पाठवलं. तर एका बाजूला जात आहे याची खुशी पण होती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यापेक्षा दुःख जास्त याचं होतं की ही जाणार तर ही स्वतःला कशी सांभाळणार, इथे कोणी सोबतीला राहणार नाही, सर्व बाहेरचे असणार आणि मग कमी जास्त झालं तर कोण असणार सोबत, याचं जरा त्यांना जास्त दुःख होतं. तरी सुद्धा आशीर्वाद दिला आणि जाता जाता माझा हा शब्द होता आईला की मी जिंकणार नाही जिंकणार हे मला माहिती नव्हतं, पण ती ज्या पद्धतीने तिच्या डोळ्यातून अश्रू निघत होते, तर तिला कुठेतरी तिचं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी मी म्हटलं की आई, गोल्ड नक्की तुझीच मुलगी घेऊन येणार. आणि जेव्हा तिथे माहिती झालं की गोल्ड आपलंच आहे महाराष्ट्राचं, तर सर्वात पहिला कॉल आईला केला, आई गोल्ड तुझ्याच मुलीचं आहे. तर तेव्हा तिचे आनंदाचे अश्रू होते, जाताना कुठेतरी दुःखाचे अश्रू होते, पण जे सांगितल्याच्या नंतर एकदम जो माहोल होता तो एकदम चेंज झाला होता. तर आई वडिलांचं स्ट्रगल खूप जास्त राहिलंय सर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई वडील तर दिवसभर कामाला जायचे, पण जी माझी बहीण आहे ती नात्याने छोटी आहे, माझ्यापेक्षा छोटी आहे,
पण तिने मला कधीच मोठ्या बहिणीची कमी जाणवली नाही, म्हणजे कधीच नाही. इव्हन असा माझा प्रवास होता, की मी पहिलेही सांगितलं, की मी बाजेवर पडलेली असायची आणि ती जिल्हा परिषद शाळेला जायची, तर 12 वाजता सुट्टी व्हायची तिला एक. त्यानंतर 2 वाजता जेवायची सुट्टी व्हायची. परत 3-4 वाजता परत सुट्टी व्हायची थोड्या वेळासाठी. तर जेव्हा तिला सुट्टी व्हायची, बाकी मुलं खेळायचे, पण ती सर्वात पहिले घराची धाव घ्यायची आणि माझी ताई काय करत आहे? झोपली आहे का? खाल्लंय का? पिलंय का? असं ती धावत माझ्याकडे यायची आणि मला बघून, ताई काही पाहिजे का? जेवते का? काही देऊ का? असं दिवसातून 4 वेळा विचारपूस करून ती आपल्या शाळेमध्ये जायची. आणि जी माझी खरी काळजी आहे, माझ्या आईनंतर जर दुसरी आई म्हटलं तर एक बहीण असते. तर ती मोठी बहीण खूप चांगल्या पद्धतीने काळजी करत असते, पण ती छोटी असून सुद्धा खूप अंडरस्टँडिंगपणे तिने मला खूप जास्त सांभाळलं आणि आताही तीच मला सांभाळत आहे. म्हणजे मी खूप लकी आहे, की जीवनात मला माझे म्हणजे काहीतरी पुण्याचं काम केलं असेल कुठल्यातरी जन्मी, तेव्हाच मला इतके चांगले आई-वडील आणि मला माझी बहीण मिळाली आहे. कारण आपण समोर जाण्यासाठी ना, कुणीही असो, बाहेरच्यांनी सपोर्ट केला, नाही केला फरक नाही पडत सर. पण जेव्हा आपल्या घरचे आपल्यासोबत असतं ना, फॅमिलीस्ट आहे. हां, तेव्हाच आपण अर्धं जग आपण तिथेच जिंकलो. आणि मला जीवनात गोल्ड मिळेल, नाही मिळेल माहिती नाही. पण म्हणजे ते मला जे पाहिजे आहे ते कधीचच मला मिळालं आहे आणि मी हॅपी आहे. आणि बरेच जण म्हणतात, की तुझ्या लाईफमध्ये इतकं स्ट्रगल आहे, इतकं प्रॉब्लेम्स आहे, तरी तुझ्या चेहऱ्यावरची हसू कधीच गायब होत नाही. तू नेहमी असं प्रसन्न असते. इतके प्रॉब्लेम आहे. मला तुझ्याकडे बघून विचार येतो, पण तू इतकी आनंदी कशी असते? तर मी म्हणते, बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह. आणि जर आपण चांगला विचार केला तर नक्कीच जीवनात चांगलं होतं. आणि आहेच तो स्ट्रगल आहे, कारण शेवटी जीवन आहे. आपल्याला स्ट्रगल करायचंय. त्याच्यामुळे मी कधीही हिंमत हारले नाही आणि जीवनात कधीही हारणार नाही. तुझ्या याच्यामध्ये प्रत्येक जे आहे प्रत्येक याच्यामध्ये क्षणाक्षणामध्ये काळजीमध्ये म्हणजे काळजीने आणि पोटतिडकीने एक मोठी बहीण एका ध्येयवेडेपणे उत्तुंग क्षेत्राकडे वाटचाल करत आहे स्पोर्टच्याकडे. त्या बहिणीने तुला प्रत्येक क्षण जो आहे जो टिपलेला आहे जोपासलेला आहे आणि ते जोपासलंच नाही तर स्वतः त्या परीने जे प्रत्येक जे आहे विविध योजना नियोजनबद्धता जे आपण म्हणतो ज्या फॅमिलीमध्ये असणाऱ्या त्या जवळून तिने स्वतः हाताशी घेतल्या. तर आज ती काय करते? सर तिचं MA झालेलं आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये आणि स्टाफ नर्स एज्युकेशन घेतलं तिने. GNM झालं तिचं कस्तुरबा गांधी सेवाग्राम इथून. आणि ती सध्या भद्रावतीला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कंत्राटी पदावरती सध्या स्टाफ नर्स म्हणून काम करते सर. खऱ्या अर्थाने हा सावित्रीच्या लेकींचा प्रवास आहे असं म्हणावं लागेल. कारण की प्रत्येक त्यावेळेसही सावित्रीला प्रत्येक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. ज्यावेळेस देश स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये हे वाट पाहत होता आणि त्या आधी ज्यांनी जी आहे सावित्रीबाई फुलेंनी चालवलेली चळवळ जी आहे आणि खरोखरच प्रेरणादायी होती आणि तो प्रसंग प्रत्येक अडचणींना मात केली. आज खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेखी एक शिक्षणाचं शिक्षण घेत वेगवेगळ्या ज्या आहेत शैक्षणिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहे. आणि आपण विशेषतः आरोग्य वैद्यकीय सेवा आणि स्पोर्ट जे आहे योगा आणि आता योगा शिक्षक म्हणून अशा असंख्य याच्यावर तुम्ही नेतृत्व करतात. आणि नवीन विद्यार्थी जी येणारी पिढी ही आपल्या हातून तयार होत आहे. लहान बालकी असेल किंवा येणारी मोठी मंडळी असेल. तर त्या सावित्रीच्या लेकीचा जो प्रवास होता तो प्रवास तुमच्यामध्ये दिसतोय आणि तो प्रवास तुम्ही सार्थक ठरत आहे. देशाच्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय लेवलवरती एक उत्तुंग झेप आहे ही खूप महत्त्वाची ठरलेली आहे ठरणार आहे समोरच्या पिढीसाठी. तुम्ही जे आहे या सगळ्या आपल्या जीवनामध्ये प्रेरणास्थान तुम्हाला समजतात जे प्रेरणादायी आहे की ज्यांच्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. असं प्रेरणादायी व्यक्ती असतं जीवनात प्रत्येकांच्या की त्याच्यातून आपलं वाटचाल करायला शिकतो. काहीतरी वेगळं वळण मिळतं जिथं माणूस स्तब्ध होतो आणि असं वाटतं की आपण सगळं संपलं पण तिथूनच सुरुवात होते. असं कुठले व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींच्या विचारांनी ज्या व्यक्तीच्या प्रभावांनी किंवा त्याच्या जीवनशैलीने त्याच्या विचाराच्या क्रांतीने आपण ही ज्योत पेटवून समोर निघालेला आहात. तर
ते एक आधारस्तंभ असणारं व्यक्ती? सर, माझे प्रेरणादायी आणि आधारस्तंभ खरं तर माझे आई-वडील आहे. पण आई-वडिलांपेक्षाही जास्त जर माझ्या मनामध्ये जर प्रेरणादायी जर कोणी असेल तर ती माझी छोटी बहीण. कारण बिमारीमुळे आणि लोकांच्या जे वागणूक होती किंवा जे बोलणे होते, तर बरेचदा माझ्या मनात असं आलं की मी सुसाईड करावं. कारण सहन करण्याच्याही पलीकडचं होतं. म्हणजे सहन नव्हतं होत मला. इतका कठीण प्रवास राहिलाय सर माझा. कितीतरीदा मी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि इव्हन कोरोनाच्या टाईममध्ये सुद्धा बरेचसे प्रसंग असे जीवनात घडून गेले. पण ती ठामपणे इतकी उभी राहिली, की "दीदी तू करू शकते. तू कमी नाही आहे, तू कमजोर नाही आहे. तुला तुझी मेहनत करून जे आज लोकं बोलत आहे ना, ते लोकं तुला नक्कीच स्वीकारतील आणि नक्कीच तुझ्यापर्यंत पोहोचतील. तू हिंमत हारू नको." म्हणजे मी पहिले सांगितलंय सर किंवा ती बहीण छोटी नसून माझ्यासाठी मोठी आहे आणि आई-वडिलांपेक्षाही मी तिला जास्त मानते. कारण आज मी जे काही आहे, आईने जन्म दिला ही खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हाच इथपर्यंत मी पोहोचले आणि हे जग मला बघायला मिळत आहे. पण जे मोटिव्हेशनल म्हणून आहे, खरं तर ती आहे. कारण एकदा नाही सर, बरेचदा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि मी पूर्ण खचले होते. पण वेळोवेळी तिने मला सांभाळलं आणि आज तिच्याच प्रेरणेने मी इथपर्यंत आहे. एक प्रेरणा जी आहे तुमच्या लहान बहिणींनी एक मोठ्या बहिणीचं नेतृत्व केलं, वडीलधाऱ्यांचं नेतृत्व केलं असं मला काही हरकत नाही आणि ते खरोखरच सार्थक ठरत आहे. आज ज्यांच्या नजरा तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने होत्या त्यांना हे प्रत्युत्तर आहे. देशाचं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व हे त्यांच्या वेगवेगळ्या बघण्याचा दृष्टिकोन जो होता त्याच्यावर दिलेलं प्रत्युत्तर ठोस प्रत्युत्तर आहे असं इथं मला इथं ठामपणे सांगावंसं वाटतं. हा जीवन प्रवास जो आहे हा इथूनही ज्या आहे भारताच्या विविध ज्या आहे राज्याच्या ठिकाणावरून अनेक युवती स्ट्रगलपणे विचार करताना जेव्हा समोर येतात आणि ती आपलं सार्थपणे बाजून जे आहे उभारतात आणि नवीन उभारी घेतात, तेच नेतृत्व तुम्ही हाती घेतलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनात हा दुःखद प्रसंग जो येतो त्या दुःखातून जो खरी वाटचाल करतो तो खरा स्ट्रगल हे असतो. प्रत्येकांना सगळ्या वेगवेगळ्या स्तरावरती अनेक ज्या आहे सुविधा लागतात, त्या सुविधा तुमच्याकडे नव्हत्या. त्या कुठल्या सुविधा नसताना त्या इथपर्यंत पोचणं आणि कठीण प्रवास करणं साधी हीच हे नव्हती. म्हणजे त्याला काय म्हणतो, कालमर्यादा नव्हती आणि ती कालमर्यादा तुम्ही आत्तापर्यंत जोपासली. ती मर्यादा पलीकडे तिकडे समोर नेतृत्वाच्या दिशेने तुम्ही वाटचाल, हे उत्तुंग वाटचाल आहे. हे सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. आज मला इथे जे आहे तुमच्याशी संवाद करताना मला अभिमान वाटतो की आज एका देशाचं नेतृत्व करणाऱ्या युवतीशी भेट घेता येत आहे. इथे नवीन पिढीसाठी आणि जसं तुम्ही आज जे आहे योगा याच्यामध्ये क्लासेस वगैरे घेता, ते क्लासेस जे आहे तुमचे एक NGO आहे, त्या NGOचं नाव जे आहे अष्टांग ज्योती योगा अँड नॅचरोपॅथी फाउंडेशन. त्याच्यामध्ये त्या माध्यमानं विद्यार्थी जे आहेत लहान जे आहेत सध्या तुम्ही धडे देतात, तर कुठल्या वयोगटातले विद्यार्थी सध्या तुमच्याकडे? सर, माझ्याकडनं 4 वर्षापासनं विद्यार्थी आहेत. 4 वर्षापासनं तर 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना मी प्रशिक्षण देत आहेत. ते पण आता जे मी स्पर्धा खेळले आहे त्याच्यामध्ये ते स्टेट लेव्हलला पोहोचले. पण कुठेतरी प्रॅक्टिसमध्ये कमी असल्यामुळे थोडी, कारण स्कूल असतं बाहेरून, बाहेरगावची सुद्धा मुलं येतात. त्याच्यामुळे त्यांना इतकं शक्य होत नव्हतं. पण येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा नक्कीच यशाचं शिखर गाठतील अशी मला अपेक्षा आहे सर. या सगळ्या वाटचालीमध्ये सहयोग जो आहे तुम्हाला जे आहे, जी मंडळी आहे सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील किंवा वेगळ्या क्षेत्रातील, काही पाठबळ जे आहे, काही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काही सहकार्य वगैरे आपल्याला, म्हणजे काही जे मंडळी आहे ज्याचं सामाजिक दायित्व असतं अशा मंडळींचा सहभाग काही लाभला आहे का? सहभाग म्हणजे हा सर, गुरुदेव सेवा मंडळ आहे भद्रावतीला. तसंच बाहेरचे पण गुरुदेव सेवा मंडळ आहेत, यांच्याशी मी नेहमी जोडलेली असते. तर त्यांचं एक मोटिवेशनल मार्गदर्शन मला मिळतं आणि आज ते म्हणतं ना की संघर्ष असतो तेव्हा एकट्यालाच करायचा असतो आणि यशामध्ये सर्वच सोबत असतात. तर आज बरीच मंडळी आहेत सर सोबत
म्हणजे बोलतात की पूजा तू करू शकते, मॅडम तुम्ही करू शकता. तर ते जी त्यांच्याकडनं प्रेरणा मिळते, तर त्याच्याने अजून असं वाटतं की नाही आपण करू शकतो. एक मोटिवेशनल मिळतं त्यांच्याकडनं. बालकांच्या चेहऱ्यावरती जे हास्य जे आहे, तुम्ही ज्यावेळेस योगा प्रदर्शित करता आणि विद्यार्थ्यांसमोर बालकांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे, नवीन चेतना आहे, नवीन जागृती जी आहे ती दिसते आणि त्यातून तुम्हाला जो म्हणजे एक स्पिरिट मिळतं की नाही, हे उद्याचे भावी आधारस्तंभ आहेत नक्कीच, आणि या आधारस्तंभासाठीच मी आहे. नक्कीच. ती मी जर आज नसते, किंबहुना कदाचित कुठला प्रसंग जो आहे जीवनात आला असता, पण ती त्यावर मात करून आपण आलात. पण तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की नाही, मी वाट चुकणार होते, पण ती वाट सावरली ती यांच्यासाठी. नक्कीच. लहान मुलं जे आहेत तुमच्याकडे वेगळ्या आशेने बघतात की आमचे टीचर, योगा टीचर्स आणि एक डॉक्टर्स किंवा आमचं एक दिशादर्शक नेतृत्व, कारण की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा गुरु हा हे असतो आपला, त्याचा आयकॉन असतो आणि त्याला वाटतं की जे आहे की आपल्याला खूप मोठं काहीतरी यांच्याकडून शिकायचं आहे किंवा दिशादर्शक मार्गदर्शन घ्यायचं आहे. गुरु हे आदर्शस्थानी असतात विद्यार्थ्यांच्या आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही इथे भारताचं नेतृत्व करून भद्रावती परतलात, तर मी बघत होतो की अनेक विद्यार्थी तुमच्या स्वागतासाठी आलेले होते. हो सर. तो आनंद जो आहे आणि विशेष करून बघितला विद्यार्थी होते, लहान मुलं. नक्कीच. तो आनंद कसा वाटला तुम्हाला? अरे मुलांना नाचायला लावा आता. अरे सामावून जा, सामावून जा. अरे सामावून जा. सर रेल्वे स्टेशनवरती जेव्हा ते आले, मी अपेक्षाही केली नव्हती सर की माझ्यासोबत असं काही घडणार आणि सर्व माझ्या स्वागतासाठी येणार. छोट्या मुलांपासून तर सिनियरची सुद्धा मी बॅच घेत असते महिलांची. तर आपले घरचे कामं बाजूला ठेवून संडे सारखा दिवस एन्जॉय करण्याचा दिवस असतो. तर ते सर्व बाजूला आणि ठेवून तोही खूप नवीन वर्षाच्या पर्वावर. हो सर. खूप मोठ्या संख्येने माझी ज्युनियर बॅच, त्याचसोबत त्यांचे पॅरेंट्स आणि सीनियर बॅच सुद्धा हे सर्व मंडळी तिथे मला दिसली. तर अगदी म्हणजे आनंदाचे अश्रू होते सर आणि मी स्वतःला सावरू शकले नाही. खूप म्हणजे माझ्यासाठी तो तिथे मेडल मिळण्यापेक्षा सर्वात जास्त आनंद मला इथे झाला, जेव्हा म्हणजे ह्या सर्वांना इतका आनंद होतोय आणि माझ्या स्वागतासाठी इतकी सर्व मंडळी तयार म्हणजे तिथे होती. पहिलेपासून तेही 1-1.5 तास वाट बघून परेशान झालेली होती, कारण ट्रेन आधीच 1.5 तास लेट होती माझी. तर तो जो आनंद होता सर, तोही मला म्हणजे शब्दात सांगता येणार नाही. इतकं मोठा प्राऊडफुल मोमेंट होता सर माझ्यासाठी. तर त्या सर्वांना मी खरंच धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद करते सर. तुम्ही ज्या ग्रामीण विभागात तुम्हाला मांगली गाव, त्या मांगली गाव हे ग्रामीण विभाग आहे. हो सर. तिथे कधी त्यानंतर कधी गेलात की ग्रामीण जीवनाशी जे लोकांशी संपर्क जो आहे तो त्यानंतर कधी आलाय का आपला? बरेचदा सर, बरेचदा. अच्छा. कारण फॅमिली तिकडेच असतं, काका वगैरे, हं. मोठे वडील. तर हं. नेहमीच जाणं असतं त्यांना सर. प्राऊड वाटत असेल ग्रामीण खूप विभाग जास्त प्राऊड गाव, फील सर. त्या गावाला. ॲक्चुअली 5-6 वर्षा पहिले पेपरला माझं फोटो आणि नाव आलेलं की हं. भद्रावतीच्या पूजा देऊरकर ह्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम हं. नंबर घेऊन आल्या. तर सर्व विचारायचे की कुठे झालं काय, आणि त्यांना पहिल्यांदा आपल्या गावामधनं कोणीतरी खेळाडूमध्ये इतकं वरच्या राष्ट्रीय लेवलला पातळीवर. गेलं आहे. तर त्यांना खूप आनंद आहे सर. म्हणजे गावामधले बरेच प्राऊड फील करतात. आता तुम्ही जे आहे की या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे आहे वर्ल्ड कपसाठी भरारी घेतलेली आहे. तुम्ही या नवीन येणाऱ्या पिढीला आणि किंबहुना वेगवेगळ्या स्तरातील जे घटक आहेत, जे योगा तुम्ही मार्गदर्शन करतात,
त्यांना तुमचा संदेश काय असेल? संदेश सर बघा हे तर ॲक्च्युली वर्ल्डमधलं म्हणजे आता हिस्ट्रीमधलं पहिलंच वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप होत आहे. म्हणजे पहिल्यांदा एशियन चॅम्पियनशिप झाली आहे या पहिले, पण वर्ल्ड चॅम्पियनशिप ही पहिल्यांदाच होत आहे. खरं तर याचा सर्वांनाच आता माहितीच झालंय आणि आनंद पण आहे. पण योगासनामध्ये मला स्पेशली असं सांगायचं आहे, जे काही आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीजचे जे स्पोर्ट्स आहे, तर ते ज्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यांनी ते करायला पाहिजे. आणि स्पेशली योगासन म्हणजे काय होतं, की आपली तब्येत चांगली राहण्यासाठी, आपलं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे योगासन, प्राणायाम. आज प्रत्येक डॉक्टरांकडे गेलं, बीपी, शुगर काही जरी असेल तरी सांगतात, की तुम्ही प्राणायाम करा, एक्सरसाइज करा. आणि माझे तर म्हणजे खूप क्रिटिकल प्रॉब्लेम होते. त्यासाठी मी हे सर्व सुरू केलं. पण माझ्यामध्ये काहीतरी वेगळाच किडा होता आणि मी ह्या वेगळ्या लेव्हलनी, वेगळ्या मार्गाने लागले. तर योगासन म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. ज्यांना ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये आणि स्पेशली योगासनमध्ये. कारण तुम्ही गोल्ड जिंकणार नाही जिंकणार हा नंतरचा प्रश्न आहे. पण सर्वात महत्त्वाचं जे आहे ते तुमचं आरोग्य आहे. आरोग्यम धनसंपदा. तर अ, तुम्ही ज्यावेळेस या प्रॅक्टिसमध्ये उतरणार आणि तुमचे जे काही छोटे-मोठे प्रॉब्लेम असतात, तर ते प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतं. आणि खरं गोल्ड तर आपलं आरोग्य आहे. म्हणून खेळ असा असतो, की हारता-हारता जिंकतो आणि जिंकता-जिंकता हारतो. म्हणजे दोन्ही गोष्टी असतात. पण जेव्हा आपण खेळायला उतरत असतो, तेव्हा आपणच फर्स्ट आहे, आपणच विनर आहे, हे माइंड सेट करूनच आपण उतरायला पाहिजे एकदम पॉझिटिव्हतेने. पण ते मी म्हणेल परत, की तो नंतरचा विषय आहे. गोल्ड मिळणं, नाही मिळणं. पण आपण प्रॅक्टिस करत आहोत आणि आपण त्या लेव्हलला पोहोचत आहोत आणि तिथे जाऊन आपण परफॉर्मन्स करत आहोत, तर ते खरं गोल्ड आपलं आहे. कारण आपलं जे आरोग्य आहे त्याच्यामुळे चांगलं राहील म्हणून तेच महत्त्वाचं गोल्ड आहे. तर सर्वांना माझा हाच संदेश आहे, की आपल्याकडे 24 तास असतो. 24 तासापैकी 12-14 तास आपण दिवसभरामध्ये आपल्या कामामध्ये टाकत असतो. तर 1 तास जरी वेळ नसेल आपल्याकडे, तरी अर्धा तास का होईना थोडंसं सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करायला पाहिजे आणि आपली बॅटरी चार्ज करूनच पुढचा जो दिनचर्येचा प्रवास आहे तो आपण साधायला पाहिजे. तर आपलं आरोग्य हे चांगलं राहील आणि आपलं आरोग्य चांगलं आहे तर हे इतकं मोठं काही नाहीये. कारण पैसा हा असा आहे की येत जात असतो, पण पैसा सर्व काही नसतो. आपलं आरोग्य फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे सर्वांनीच म्हणजे जी येणारी पिढी आहे किंवा मग आपण ओल्ड एज पर्सन असेल, तर हे सर्वांनीच अर्धा तास तरी जीवनामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये योगाचा समावेश करायला पाहिजे, असं मला वाटतं. कारण आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त योगासनामुळे आहे. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे सर बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो, की आम्हाला शिकवायला कोणी नाही आहे किंवा एक चांगला गुरु नाही आहे. आम्ही कुठे शिकावं आम्हाला काही माहिती नाहीये. तर मला सांगायला आवडेल सर, की ही जी जर्नी मी सुरू केली, ही कुठल्याही गुरूकडून किंवा कुठल्याही कोचकडून मी ही सुरू केलेली नाही. कारण हा जो माझा प्रवास आहे विदाऊट कोच, विदाऊट गुरु आहे, हा महत्त्वाचा पॉइंट आहे हां. सर. स्वामी रामदेवजी हे साऱ्या जगाचे गुरु आहेत. प्राणायाम, आसन हे शिकवतात. पण हा जो वेगळ्या लेव्हलनी वेगळ्या मार्गाने माझा प्रवास होता कॉम्पिटिशनचा, यामध्ये कुठलाही माझा कोच किंवा गुरु नाही. कारण जी काही मी प्रॅक्टिस केली आहे, ती प्रॅक्टिस मी माझ्या 4 भिंतीच्या आतमध्ये केली आहे. आणि खऱ्या अर्थाने जर माझा गुरु म्हणायला गेलं, तर माझ्या मोबाईलचं गुगल आहे सर. कारण आज YouTubeमध्ये आपल्याला माहिती पडतं, की एखादी आसन करायचं आहे, तर ही स्टेप करायची, नंतर ती स्टेप करायची, स्टेप बाय स्टेप कसं जायचं. पण आपण एखादी फोटो बघतो डिफिकल्ट आसनाचा आणि ती स्टेप पण आपल्याला माहिती नाही, तरी पण आपण सुरुवात करत आहोत. तर हे समजणं फार डोक्याच्या बाहेरचं असतं. तर आई-वडिलांना सुद्धा आणि माझ्या बहिणीला सुद्धा माहिती नव्हतं, की मी काय करत आहे. जेव्हा मी जीवनामध्ये पहिलं ब्रॉन्झ मेडल घेऊन आले, तेव्हा माहिती झालं, की ही कुठेतरी योगाची स्पर्धा खेळली आणि घेऊन आली आहे. तर यांनाही माहिती नव्हतं खरं तर. म्हणजे कोणालाही न सांगता मी माझ्या 4 भिंतीच्या आतमध्ये एकटी घरी राहायची, तर मी माझी प्रॅक्टिस करायची. आणि प्रॅक्टिसचा रिअल वे मला माहिती नव्हता, की कुठल्या मार्गाने आपण प्रॅक्टिस करायची. बरेचदा पडायची, हात सुजायचा, लागायचं. कारण कशी प्रॅक्टिस करायची ही आपल्याला माहीतच नव्हती. तर असं 4 भिंतीच्या आतमध्ये राहून मी तो माझा प्रवास सुरू केला आणि आज साऱ्या जगाला माहिती होतंय. दैनंदिनी तुमची कशी राहिली आहे? जे 4 भिंतीच्या आतमध्ये जे आहे, तुम्ही जो आहे योगासाठी जे प्रॅक्टिस, तो दैनंदिनी कसा म्हणजे दिनचर्या कशी काही तुम्ही ठरवून घेतली ती?
दिनचर्या म्हणजे सर आई वडील बाहेर निघून जायचे. जसं सकाळचा प्रहरी हा, असते, सकाळचा सकाळचा, हा. नंतर नंतर आपला दुपारचा प्रहरी नाही असते, सर, तर एक सगळं डोक्यामध्ये भूत वेगळंच होतं ते, की सकाळ सायंकाळ हे मॅटर नव्हतं करत हम्म. माझ्यासाठी. आता त्यामध्ये एज्युकेशन घेतलं तर माहिती पडतं की बा जेवण झाल्याच्या नंतर योगासन नाही करायला पाहिजे, प्राणायाम नाही करायला पाहिजे. आम्ही आज हजारो लोकांना सांगत असते, मार्गदर्शन करत असते, पण तेव्हा काही माहिती नव्हतं की आपण कधी करायला पाहिजे कधी नाही. तर आई वडील घराच्या बाहेर निघाले आणि एखादी आसन आपण बघितलं की ते डोक्यात फिट असायचं की हे आपल्याला करायचंच आहे. आणि कुठेतरी देवांचाही मी खूप सपोर्ट घेतलाय, की देवाला विनंती करायची हात जोडून, की हा देवा मला फक्त हे एक आसन येऊ दे, मी दुसऱ्या आसनाची अजिबात प्रॅक्टिस करणार नाही, फक्त हे आसन येऊ दे मला, हे आसन आलं की झालं, मला खूप खुशी मिळणार. आणि ते म्हणतं ना की एक लालच असतं माणसामध्ये, तर ते आसन मला प्रॉपर आलं की लगेच मी दुसऱ्या आसनाकडे जायची, मी परत देवाला प्रार्थना सकाळी किती करायची. वाजता उठायचं? सर सकाळी मी 6 वाजता पहिले, 6. आता तर माझं 4-4:30 ला होऊन जातं. तेव्हा मेडिसिन असायचं, कंटिन्युअस मेडिसिन 6 ते असायचं. 6 ते 8 8 नाही सर, काही करायचे नाही तेव्हा. हम्म. आई वडील घरी असायचे. हम्म. 8-8:30 ला आई वडील घराच्या बाहेर जायचे. बहीण 9 वाजता निघून जायची, 9-9:30 ला. तर जे काही आहे मी 12-1च्या दरम्यान, म्हणजे 12 ते 2च्या दरम्यान करायची, परत 3-4 वाजता आहार, करायची. मग त्याबदला आहार मधातले जो आहे वेळ, तो आहार. मधातला आहार सर, 2 वाजता माझी बहीण यायची, मला जेवण वगैरे द्यायची, ती नंतर निघून जायची. आणि जेवण म्हणजे मला फारसं जमायचं नाही पहिलेपासून सर्जरीमुळे, म्हणजे डाएट हा माझा फार कमीच होता. तर आहार घेतल्याच्या नंतर 1-2 तास रेस्ट केला की परत ते आपलं उडी मारत राहायचं, काहीतरी करून बघत जायचं. आणि असं करत करत मग बाहेर पडले. आणि बाहेर पडल्याच्या नंतर माहिती झालं की असं आहे, तसं आहे, मग आपल्याला हा इम्प्रूव्ह करावा लागेल स्वतःमध्ये, हा बदल करावा लागेल, तो बदल करावा लागेल. असं मग बाहेरचं जग बघितलं आणि तिथनं कॉम्पिटिशन मधनं मला खूप काही शिकायला मिळालं. तुमचे छंद कुठले राहिले आहेत? छंद माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा प्रत्येकाच्या जीवनात छंद असतात. हा खेळ हा एक तुमचा जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला भाग आहे. नक्कीच त्या व्यतिरिक्तही छंद असतात माणसाच्या जीवनामध्ये. छंद कुठले आहेत आपण जोपासले आहेत? सर, छंद मला काही, ऍक्च्युली माझं बॅड लक हेच की मला छंद काय असतं आणि कसं जोपासायला पाहिजे हे मला कळलंच नाही. कारण माझी जी जर्नी होती ती एका बेडवरच होती. जेव्हा छोटे असतो आपण, खेळायला जातो बाहेर, एक आवड निवड असते, हे असं काहीही नव्हतं. मग त्यानंतर 2010-11 पासून जेव्हा मला बाहेरचं जग बघायला मिळालं, आणि ते मी एकच विचार करत असायचे की बा मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला त्यांना सपोर्ट करायचा आहे. तर ते एकच होतं डोक्यामध्ये की आपल्यासमोर जर कोणी दुःखी व्यक्ती आहे तर त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू कसं आणता येईल, त्याचं कसं मदत करता येईल, हा सर्वात मोठा माझा छंद, म्हणजे ही सर्वात मोठी आवड माझी. आणि महत्वाचं म्हणजे आई वडिलांची इच्छा होती की मी एक शिक्षिका व्हायला पाहिजे. म्हणजे जॉब मधून जर म्हटलं तर एक शिक्षिका जिल्हा परिषद शाळेची व्हायला पाहिजे. तर तेव्हा ते त्यांना यासाठी की माझी प्रकृती अशी होती, तब्येत अशी, तर तुला का, आईला विचारायची, तुला का बरं असं वाटतं की बा मी शिक्षिका व्हायला पाहिजे? तर आई म्हणायची, उन्हाळ्याच्या 2 महिन्याच्या सुट्ट्या असते, परत शनिवार रविवार आला की सुट्टी असते, सणवार आले की सुट्टी असते, तर त्याच्यामुळे वाटतं की तुला आराम मिळेल बा. तर तेव्हा मी ते तर नाही होऊ शकली सर, पण आज स्वतःला प्राऊड फील करते. आणि मी आईला म्हणते पण, आई मी जर एक शिक्षिका झाली असती तर प्रायमरीची असती तर 1ल्या वर्ग ते 7व्या वर्गापर्यंत असती, हायस्कूलची असती तर 8 ते 10 पर्यंत असती, कॉलेजची असती तर एक लिमिट असती माझी. पण आज मी अशी शिक्षिका झाली आहे की आज माझ्याकडे लिमिटच नाहीये. 3-4 वर्षापासून तर समोर म्हणजे एज लिमिटच नाही की माझ्याकडे सर्वच वयाचे विद्यार्थी येतात. तर बघ, म्हणजे तू जो विचार केला होता त्या विचाराच्या पलीकडे ते आज मिळालं आहे तुला आणि मला सुद्धा. तर हे एक होतं की मला, म्हणजे त्यांनी डोक्यात टाकलं होतं की शिक्षिका व्हायचं आहे, टीचर व्हायचं आहे, आणि आज मी ते झाले आहे. तर तो एक छंद होता आणि तो आज आहे मी ऑलरेडी त्यामध्ये. तुम्ही छंद आणि आपलं खेळ आणि जीवन आणि सगळ्यांना एकत्रित करत लहान मुलांना जे आहे योगा प्रशिक्षक म्हणून, योगात एक गुरु म्हणून समोर जे आहे वाटचाल करतात. आता सध्या जे आहे तुम्ही कुठे कार्यरत आहात, म्हणजे असं कुठे काही सर, मी चोरा, आपल्या भद्रावती तालुक्यामध्ये चोरा डिस्पेन्सरी आहे, तिथे मी योगा टीचर म्हणून कार्यरत आहे सर. कधीपासून? सर 1 वर्ष झालंय, म्हणजे 1 फरवरीला आता मला तिथे 1 वर्ष होणार. आणि त्याआधी मी नगर परिषद, आपल्या इथेच योगासनाचे सेशन होतात, तर त्यामध्ये तिथे 1 वर्ष, म्हणजे आता ह्या फील्डमध्ये मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कॉन्ट्रॅक्ट बेसला 2 वर्ष झाले आहेत पूर्ण मी आहे कार्यरत. आणि त्या पहिले सिंधे कॉलेज आणि
जिंचाडा, जिल्हा परिषद स्कूल, लोकमान्य स्कूल, म्हणजे अशा बऱ्याच स्कूलमध्ये सुद्धा मी फ्री ऑफ कॉस्ट कॅम्प घेतले आणि मुलांना मार्गदर्शन केलं. भद्रावतीमधल्या बरेच शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन केलं. त्याचसोबत जिथे जिथे ज्यांना माहिती होतं माझ्याबद्दल त्यांनी मला इन्व्हाइट केलं, तिथे सर्वांना जाऊन मी मार्गदर्शन करत आले सर, आणि भविष्यातही करेल. समाज तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो सर आज समाज आणि समाजाला तुम्ही काय दिशा देणार, म्हणजे काय जे आहे संदेश जो असेल, समाज ज्यावेळेसही काही मंडळी ज्या दृष्टीने पाहते, पण सगळंच नाही, काही व्यक्ती किंवा काही विषय सोडतं, आज समाजात जे आहे या उच्चांक शिखरावर पोहोचून देशाचं नेतृत्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड कपसाठी जे योगा चॅम्पियन स्पोर्ट्स जे आहे, जे तुमचं आपल्या राष्ट्रीय स्तरावरचं हे झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे, त्या माध्यमानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जाणार आहात आणि त्यासाठी तुम्ही पात्रही ठरलेला आहात. सुवर्ण पदक जे आहे भारतासाठी घेऊन आलेला आहात. या आधी नेपाळ, बंगाल वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण उत्तुंग कामगिरी केलेली आहे आणि तिथूनही उंच भरारी घेत तुम्ही जिंकूनच आलात. हो सर. आणि म्हणजे पाऊल तुमचे समोरच सुरू आहेत, मागे कधी वळलेच नाही. परंतु ज्या समाजांनी सामाजिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना समाजाला काही देणं असतं आपलं, समाजाने जे आहे लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं, त्यांचे धन्यवाद तुम्ही व्यक्त केलेत. म्हणून आज समाज जे आहे तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतो, गौरवास्पद दृष्टीने बघायला एक जो आहे एक आयकॉन म्हणून तुमच्याकडे बघायला लागलेले आहेत. आणि तुम्ही समाजाला काही दिशादर्शक जे आहे विचार किंवा योगातून व्यक्त करणार आहात, ते थोडंसं. सर्वात पहिले तर ज्यांनी मला सपोर्ट केला त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि बरीच मंडळी अशी आहे की असतं पाय मागे खिचण्याचं, तर त्यांना मी एकच सांगू इच्छिते, त्यांनाही धन्यवाद. त्यांना तर धन्यवाद आहे सर. त्यांच्यामुळेच आज तुम्ही इथे पंतप्रधान. महत्वाचं म्हणजे त्यांनी जर निगेटिव्ह नसतं घेतलं तर आज मी तुम्ही इथे कदाचित असता. इथपर्यंत पोहोचले नसते, कारण दोन्ही गोष्टी जीवनामध्ये तितक्याच आवश्यक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कारण तेव्हाच माणसामध्ये एक जिद्द येते की हा ही व्यक्ती आपल्याला असं नजरेने बघते किंवा असं म्हणते, तर आपण याच्या पुढे कसं गेलं पाहिजे आणि कसा त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जीवनामध्ये निगेटिव्हिटी ही पॉझिटिव्ह कडे घेऊन जाते, खूप महत्वाची आहे सर, महत्वाचा माझ्या आहे. जीवनामध्ये हे घडलं आहे. आणि मी त्यांना हे सांगू इच्छिते सर की जीवनामध्ये कधीच कोणाला कमी आखायला नाही पाहिजे. हा सर्वात महत्वाचा म्हणजे पॉइंट राहील माझा त्या लोकांसाठी. कारण तुम्ही जितकं त्यांना मागे खिचण्याचा प्रयत्न करेल, ते तितकंच मेहनत करून समोर जाण्याचा प्रयत्न करेल. आणि कुठली वेळ ही कशी येईल ही सांगून येत नाही. त्यामुळे सर्वांनाच समान समजलं पाहिजे. कारण पैसा आणि संपत्ती या सर्व गोष्टी आहे सर्व कुणाच्याच जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे सर्वात महत्वाचा पॉइंट माझा हाच राहील की कोणालाही कोणी कमी आखलेलं नाही पाहिजे. आणि जर आपल्या समाजामधून कोणी जात असेल समोर, तर त्यांना एक प्रोत्साहित केलं पाहिजे, एक चांगला पॉझिटिव्ह वेव्ह त्यांच्या प्रती असायला पाहिजे. कारण ते अजून चांगल्या पद्धतीने मेहनत करून जिद्द चिकाटीने समोर जाण्याचा प्रयत्न करेल. कारण कुठेतरी आपल्या म्हणजे मी स्वतः एक खेळाडू आहे, याच्यावरून मला असं वाटतं की मी समोर जाण्याचा बराच प्रयत्न केला आणि आले पण आहे इथपर्यंत, पण कुठेतरी एक क्लिक व्हायचं की हा हे व्यक्ती किंवा हा ग्रुप आपल्याला असं म्हणत आहे, तर ती एक निगेटिव्हिटी कुठेतरी आपल्याला खातं. म्हणजे थोड्या वेळासाठी आपण शांत होऊन जातो आणि त्यावर विचार करायला लागतो. तर सर्वांनी सर्वांबद्दल पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, ही खरी तर म्हणजे महत्वाची भूमिका आहे. तरच एक तुमची समाजाची आणि वडीलधाऱ्या माणसांची जर एखाद्या खेळाडूला किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणालाही असो प्रेरणा जर मिळत असेल, तर नक्कीच तो व्यक्ती अजून दुप्पट म्हणजे प्रयत्न करून समोर जाण्यासाठी तयार राहील असं मला वाटतं. डॉक्टर पूजा देऊरकर, भारताचं नेतृत्व जे आहे योग चॅम्पियन स्पोर्ट्सच्या माध्यमानं देशाचं कर्तृत्व आणि सिद्ध करण्यास निघालेलं आहे. त्यांना आत्ताच भारताचं सुवर्णपदक जे आहे पुरस्कार आणि सन्मान वर्ल्ड कप आपल्या प्राप्त झाला आणि वर्ल्ड कपसाठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ज्या स्पर्धेच्या अनुषंगानं ते भारताचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहेत. एक संघर्षमय कहाणी, संघर्षमय जीवन आणि ज्या जीवनातून चालवलेली वाटचाल, त्या वाटचालीमधून अनेक दुःख, यातना, वेदना सोसत येणाऱ्यांचे जे आहे दावे प्रतिदावे झेलत त्यातूनही खंबीरपणे उभं राहणं, जीवनाचा एक अविभाज्य घटक बनवून घेणं,
संघर्षातूनही नवीन सूर्याची पहाट जीवनात येईल या आशेचा किरण म्हणून अग्रगमन करत जाणं ही त्यांच्या जीवनाची अविभाज्य जीवनशैली झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आज ज्या ग्रामीण विभागातून त्या आल्या आहेत, मांगलीसारख्या छोट्याशा गावातून, त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये चाललेली विविध घटनाक्रम, विविध बाबी त्या त्यांच्या संवादातून त्यांनी व्यक्त केल्या आहेत. आणि खरोखरच ही प्रेरणादायी जी आहे युवती आहे की जे स्व याच्यावरती उभी होते, दिशादर्शक निर्णयाच्या अंतिम टोकापर्यंत पोहोचते. आणि आदिवासी चंद्रपूर बहुल जिल्ह्यातून आणि विदर्भ, महाराष्ट्र आणि भारत आणि अनेक क्षेत्रामध्ये, राज्यांमध्ये, जसं नेपाळ, बंगाल आणि विविध राज्यांमध्ये ती जिंकूनच येते आणि एक आयकॉन बनते योगा विद्यार्थ्यांसाठी. हे खूप मोठं काम जे आहे डॉक्टर पूजा देऊरकर यांच्या माध्यमानं जे आहे सुरू झालेलं आहे आणि ती वर्ल्ड जे आहे चॅम्पियनसाठी सिलेक्शन झालेली आहे. आणि अशा या युवतीची, या संघर्षमय जीवनाची वाटचाल करणाऱ्या, जिथे आरोग्य कुठतरी थांबतं, जीवनामध्ये जे आहे चांगलं जे आहे जीवन सुरू असताना शारीरिक यातना आणि वेदना ज्या आहेत, एक अचानकपणे जीवनात बदल घडतो आणि त्यातून नवीन प्रवास सुरू होतो आणि संघर्षमय प्रवासातून वाटचाल सुरू होते. वेळप्रसंगी सगळं जे आहे अस्तित्व पणाला लागतं आणि साधन सामग्री जी आहे ती सुद्धा जे आहे कुठेतरी गहाण किंवा विकीला ठेवावं लागते. त्यानंतर तिथून नवीन प्रवास पारिवारिक सुरू होतो आणि संघर्षाची वाटचाल जी आहे खऱ्या अर्थाने सुरू होते. अशा या डॉक्टर पूजा देऊरकर यांच्याशी संवाद साधला. त्यांचा संघर्षमय प्रवास जो आहे या संवादातून व्यक्त त्यांनी केला. हा खरोखरच भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे. अनेक भारतातील युवा युवतींना आणि वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करणाऱ्या, नवीन उभारीनं चालना देणाऱ्या, त्यातूनही नवी उभारी घेणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरणार आहे. आणि यातून जे आहे त्यांनी संदेश व्यक्त केला की जे आहे आपण स्पर्धा जी आहे ती आपल्याशीच असावी, आपल्या स्पर्धेतूनच आपण जे आहे मोठं होऊ शकतो. इतरांवरती कुठल्याही याच्याकडे ती जे आहे प्रतिस्पर्धी म्हणून न बघता स्वतःची स्पर्धा करूनच माणूस मोठा होतो आणि संघर्षातूनही वाटचाल करून नवीन उभारी घेऊ शकतो. हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या कार्यप्रणालीतून, त्यांच्या जीवनशैलीतून त्यांनी दाखवून दिलं. आरोग्यावर मात करत देशाचं नेतृत्व करून निघालेल्या आणि वर्ल्ड कपसाठी जे आहे होऊ घातलेल्या मार्चमध्ये सहभागी होणाऱ्या डॉक्टर पूजा देऊरकर यांच्याशी संवाद साधता आला. नमस्कार. की आपल्या अशी जे आहे याच्यावरती विचार मंथनात गेला, देशासाठी एक वेगळं अभिप्रेत असणारा विचार आपल्यातून जे आहे पुनश्च आपला नमस्कार. खूप खूप अभिनंदन. भविष्याच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि महत्वाचं म्हणजे असं होतं, दुसरं स्वप्न माझं हे तर आता गोल सुरूच आहे, पण स्वप्न एकच होतं की आई वडिलांनी माझ्यासाठी इतकं सर्व केलं तर आपण त्यांच्या इतकं नाही करू शकत. पण एक स्वप्न होतं की दोघी बहिणी मिळून छोटंसं का होईना पण त्यांच्यासाठी ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या मालकीचं त्यांना घर द्यायचं. हा, आणि ते घर झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीही माझा जीव जाईल तरी मला काहीच टेन्शन नाही. म्हणजे देवाला मी हे प्रे करत होती की जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत मला कसंही ठेव, मी पडत्या टायमातही 15-20 हजार कसेही कमवू शकते. कारण आणि माझ्या स्टुडंटनी पण मला खूप सपोर्ट केला. तिथे जायचे ना, माझं सेंटर होतं, मी झोपून ऑर्डर द्यायचे सर. आणि लेडीज लोक क्लास करायचे, म्हणजे त्यांना मग माहिती होऊन गेलं हे असं नसं आहे नावाने ते ओळखायला लागले. तर मला बसणं नाही व्हायचं तर मी उभी राहायची, असं करत राहायचे. म्हणजे ती सिच्युएशन सर्वांना माहिती होती. तर त्यांनी मला म्हटलं की मॅडम तुम्ही आराम करा, आम्ही तुम्हाला फीस देतो. पण मी नसती घेतली ना, ती माझ्या स्वाभिमानाची नसती. म्हटलं नाही. मग तरी पण ते बोलले की ठीक आहे आम्ही येऊ. मग मी अशी बेडवर झोपून राहायची सरळ पाय करून आणि मी ऑर्डर द्यायचे 1, 2 वगैरे असं, आणि ते लोक करायचे. असं 5-6 महिने जर्नी निघाली सर. बेडवर झोपून शिकवलं मी आणि ते मला पैसे द्यायचे. तर त्याच्यामधनं ते किराया वगैरे सर्व निघायचं, ड्युटी वगैरे सर्व बंद होती. म्हणजे त्यांचा पण मला खूप मोठा सपोर्ट राहिला आहे. आणि मग मी एकच प्रे करायची की मला माहिती आहे मी तर जाणार लवकर, पण जोपर्यंत माझं घर होत नाही तोपर्यंत मला ठेव. दुसऱ्या दिवशी मी जाणार
तरी मला काहीच टेन्शन नाही. म्हणजे जगातली सर्वात खुश नसीब मी राहणार जर मी हे स्वप्न पूर्ण करणार तर. आणि आज 1 रूम आणि 1 किचनचं स्वप्न होतं तर ते 3 पूर्ण BHK होतं. मध्ये कन्व्हर्ट झालं. आणि परत जो विचार नव्हता केला तो सुद्धा झाला की हॉल पण झालाय. म्हणजे यातून एकच की आपले कर्म जर चांगले असले. असंख्यांचे हात जे आहे म्हणजे तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी ते आशावादी नाही मी घेतला झाले. नव्हता. नाही बॉटलच आहे. सगळ्यांचा आशीर्वाद जो आहे तुमच्या पाठीशी नक्कीच जो सर. आहे तो तुम्हाला मेहनत कळला. सर्वच करतात सर, पण आशीर्वादही तितकाच हम्म. महत्वाचा असतो. आणि खरं तर मी जे आतापर्यंत निस्वार्थ भावाने कार्य करत राहिले, सेवा देत राहिले, त्याचं फळ खरं तर मला आज मिळत आहे. कारण कधीच कुणीही बोलवलं तर मी कुठलीच अपेक्षा केली नाही की जात आहे तर मला हे किती रुपये देणार. लोक म्हणायचे की तुझं नाव आहे, सर्व आहे, तुला बोलवत आहे तर तू त्यांना म्हण, तू म्हणेल तेवढं ते देणार. पण आतापर्यंत कधीही कोणासमोर तोंड उघडलेलं नाही. मी तुम्हाला इतके पाहिजे की तितकं पाहिजे देत असेल तरी मी नाही घेतलं असं. म्हणजे जिथेही गेली तिथे चांगल्याच भावनेने गेले, पण तिथून मला खूप काही मिळालं, अपेक्षेच्या बाहेरचं मिळत गेलं. तर हेच की मी जीवनात म्हणते की बा तुम्ही जर चांगला विचार केला आणि चांगले कर्म केले कुठलीही अपेक्षा न करता तर देव ते तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त देतो. आणि माझी काहीच कंडिशन नाहीये ना सर, मी म्हणजे काहीच कंडिशन नाहीये माझी की मी काही करू शकणार, पण आज स्टँड आहे आणि इतकं सर्व करत आहे. तर हे खरंच एक लोकांसाठी प्रेरणा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जी व्यक्ती खाल्लेलं ताट कधी धुतलं नाही, मी कामं पण आई वडील मला घरचे कधीच करू देत नाही आणि डॉक्टरांनी पण मनाई केली की हे नाही करायचं, ते नाही करायचं, आराम करायचा. आणि आज तर माझी इतकी वेगळीच 2 वर्षापासून म्हणजे सुरू आहे की ब्लिडिंग कंटिन्यूज मला 1.5 वर्ष सुरू होतं. 1-1.5 वर्ष कंटिन्यू मेन्सेस प्रॉब्लेम सुरू होता, पण त्यातूनही हिंमत न हारता म्हणजे ही माझी जर्नी सुरूच आहे. म्हणजे ती विकनेस लेडीजला म्हटलं तर त्याच्यातून किती येतं. आणि इथून गेले तेव्हा मला जस्ट म्हणजे 13व्याच दिवसामध्ये परत प्रॉब्लेम, तिथे परफॉर्मन्स असा झाला बरोबर, म्हणजे ते सुद्धा एक. तर ते अजून सॉल्व्ह होत नाहीये, कधी होतंय तर कधी नाही होतंय, असं ते सुरूच आहे. पण असा जर विचार केला की बा हा चालन. आणि घरच्यांनी पण म्हणजे मला म्हटलं माझ्या तब्येतीमुळे की आता झाला आहे ना, इतके आणले आता कशाला, तब्येतीकडे लक्ष दे, तब्येत महत्वाची आहे. कारण सर्वात महत्वाचं गोल्ड आपली तब्येतच आहे. तर ते मला बोलतात जाऊ दे ना आता, यांना घरच्यांना खूप इमोशनली ब्लॅकमेल करून पटवते मी की आता फक्त एकच वेळ आहे. ही मला म्हणे संभाजीनगर तू अशीच म्हणते म्हणे, आता इथून जिंकली नाही जिंकली तुला जाऊच देणार नाही म्हणे. म्हटलं बरं एकच वेळा असं रिक्वेस्ट करू करू मी संभाजीनगरला गेले सर. आणि तिथून आले. मग आता इथे नाही तू जायचंच नाही, काही गरज नाही, काही म्हणजे कोणाचीच इच्छा नव्हती की मी तिथे जाऊ, म्हणजे तब्येतीमुळे. तर नाहीच म्हणे. म्हटलं जाऊ दे ना. मग म्हणे तू तिथे खाणार नाही. मग मी म्हटलं कॅटल घेऊन गेले, घरची सोजी घेऊन गेले, तिथनं डाळ घ्यायचे. आणि यांना हेच टेन्शन की बा खात पीत नाही बाहेरचं तर मग ही कशी करणार. आणि ते सोजीच म्हणजे मेन आता माझा आहार आहे, ते नाही मिळणार तर मग ही तब्येत खराब होणार, तर मग आम्ही कसं पोहोचणार, कसं आणणार, हे सर्व यांच्या डोक्यामध्ये. नाहीच म्हणे. मग मी यांना खोटं बोलले, अरे मी खेळायला नाही जाते, मी जज म्हणून चालले आहे. म्हणजे एवढ्यापर्यंत खोटं बोलावं लागलं मला की मी जज म्हणून चालले आहे. आणि मग 2-3 दिवसा पहिले सांगितलं, जायच्या आधी पॅकिंग वगैरे झाल्याच्या नंतर 2 दिवसा पहिले की कोमल मी खेळणार तिथे, गोल्ड मिळणार का? हा तू असं खोटी बोलत होती. मग हा नक्कीच मिळेल. आणि मग तिने एकच सांगितलं, ताई म्हणे बघ तुझी कंडिशन काय आहे तुला माहितीये, आम्हाला माहिती आहे. मी म्हणलं तिथून फोन केला सेमीफायनल झाल्यानंतर, म्हणलं कोमल खूपच टफ आहे आणि सीट वगैरे रिझर्व आहे तिथे, BSF ऑल इंडिया पोलीस दल त्यांचं प्रमोशन असतं ना आणि लाखो रुपये त्यांचं स्टेट त्यांना देतं. तर मी म्हटलं कोमल असं आहे. ताई म्हणे बघ तू काय आहे तुला माहितीये, तू तुझं बेस्ट दे, तुला असं नाही वाटलं पाहिजे की तू कुठेतरी कमी पडली, तू तुझं 100% दे, बाकी रिझल्ट जो लागेल तो लागेल, त्याच्यामध्ये तू खुश राहा. तर तिने हेच सांगितलं वारंवार म्हणे की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, अजिबातही घेऊ नको. पण ते झालं फायनली की गोल्ड मिळालं. आणि खरोखरच ह्या वर्षी खूप टफ होतं ते, यासाठी की वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार होती आणि एकच नंबर समोर जाणार होता, फर्स्ट सेकंड थर्ड नाही, जे गोल्ड मिळणार तेच समोर जाणार होते. तर त्याच्यामुळे सर्व आपापल्या जागेवर खूप मेहनत करून आले होते.
है वहाँ पे है ना वो भी। ब्लैक बैलेंस इंडिविजुअल फाइनल राउंड सारे एथलीट ग्रुप फोटो के लिए आपको भी फोन पर आ जाएंगे। तेलंगाना, राजस्थान, ओडिशा, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली, एमपी, आ गया। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश। Zone 5, MP4. तिचा ग्रुप फोटो काढ काढ. टाइमच नाही पुरत त्यांचे फोटो